मास्टर दीनानाथांचं गाणं हे स्त्री वेशात म्हणजे दिदी, तसं माझ्या दृष्टीने गाण्यामध्ये दिदी या पूर्ण स्त्री होत्या. स्त्रियांचा कुठलाही एक्सप्रेशन गाण्यामधलं हे जेवढं त्यांच्या आवाजात तुला कुठल्याही आवाजात मिळणार नाही. म्हणून बघ दिदींनी कुठल्याही संगीतकाराची नक्कल केली नाही गाताना, पण तू त्या गाण्यांमध्ये ओळखू शकतो कोण संगीतकार आहे. तपश्चर्या म्हणून दिदींना सिद्धयोगी म्हणतात. त्यांनी सिद्ध केलं होतं गाणं. तसं दिदींचं गाणं तुम्हाला समजणं अशक्य आहे. जे म्हणतात आम्हाला समजलं ते खोटं बोलतात. जगन्नाथपुरीला कृष्णाचा जेव्हा अवतार संपवला तेव्हा त्याचं हृदय इकडे अजूनही आहे असं म्हणतात. ते म्हणतात की नाही माहित नाही, पण दिदींचं हृदय अजूनही प्रभुकुंजमध्ये आहे हे मी पाहिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे हृदयनाथ मंगेशकर. क्या बात आहे. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं अर्थात ज्योतीने तेजाची आरती या मुलाखत सिरीजमध्ये, या मुलाखत मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खूप जास्ती स्पेशल आहे असं मी तुम्हाला सांगेन, आणि तो स्पेशल अशासाठी आहे की आपण आत्तापर्यंतच्या सगळ्या भागांमध्ये एक आपला समकालीन कलाकार, एका दिग्गज कलाकाराविषयी बोलतो असा आपण हा सीझन 2चा फॉर्मॅट ठेवलेला असल्यामुळे आजचा भाग अशासाठी स्पेशल आहे की आज ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत मंडळी, ती व्यक्ती आभाळाची माणसं ह्या कॅटेगरीत बसत नाही. ती व्यक्ती म्हणजे स्वतःच एक मोठं आभाळ आहे. आणि ते असं आभाळ आहे की आपण जे उघड्या पठारावर जाऊन जरी वरती बघितलं तरी ते आपल्या नजरेत मावत नाही, आणि आपण आपल्या खोलीच्या खिडकीतनं बघितलं तरी ते आपल्या नजरेत मावत नाही. आणि ह्या अशा आभाळा एवढ्या व्यक्तीबद्दल बोलायला आपला अतिशय जवळचा मित्र, संगीतकार, गायक इथे आलेला आहे. मयुरेश, तुझं आभाळाची माणसं या मालिकेत मनपूर्वक स्वागत. नमस्कार, थँक्यू. तुम्हाला अंदाज आला असेल आपण कोणाबद्दल आज चर्चा करणार आहोत, आणि त्या व्यक्तीचं नाव अर्थात गान सरस्वती आई, स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर. बऱ्याच लोकांना असं आजचा एपिसोड बघून असं वाटू शकतं कदाचित की आपल्याला दीदी किती कळल्यात किंवा आपल्याला दीदींचा किती माहिती झालेली आहे आणि आपण हे शेअर करतोय. पण मंडळी, ह्याच्यात असा कुठचाच अभिनिवेश नाहीये. मयुरेश ही अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला दीदींचा खूप जास्त सहवास मिळाला. कलाकार म्हणून त्या कशा आहेत, माणूस म्हणून त्या कशा आहेत, ह्याच्याबद्दल दीदींच्या जे व्यक्तिमत्वातले पैलू आहेत ते मयुरेशला खूप चांगल्या पद्धतीने जवळून बघता आले, उलगडता आले. तर मयुरेश, मला वाटतं की आपण हेच सगळे एक्सपिरियन्स आज इथे शेअर करूया. तर मला पहिली गोष्ट सांग की इतकी मोठी व्यक्ती आपल्या सहवासात आहे किंवा इतक्या मोठ्या व्यक्तीच्या आपण सहवासात आहोत, ही भावना आतून कशी वाटते? पहिले तर मी हे नाव मला खूप आवडलं की आभाळाची माणसं, आणि त्यावरून मला शांताबाईंचं एक वाक्य आठवलं की जे रिकामं असतं ते आकाश आणि भरून येतं ते आभाळ. आणि दीदींना आनंद घन त्यांचं नाव होतं. तर मला असं वाटतं की दीदी ह्या आभाळाची माणसं यापेक्षा आभाळ माया असं मी त्यांना मानतो. कारण ज्या मायेने त्यांनी सूर वाढवले, जवळ घेऊन सुरांना जे जिवंतपणा दिला, म्हणून त्यांना मी आनंद घन हे नाव इतकं समर्पक आहे, संगीतकार म्हणून सुद्धा आणि व्यक्ती म्हणून सुद्धा. तर तू जो आता मला प्रश्न विचारला की काय वाटतं, तर मला अगदी तसंच वाटतं जे एका वारकऱ्याला पंढरपूरला गेल्याला विठ्ठलाला बघितल्यावर वाटतं की मला विठ्ठल कळला नाही. हे मला नाही वाटत अजून तरी कोणी म्हटलेलं आहे. माझी जेवढी बुद्धी आहे, जेवढी माझी समज आहे, त्यातून मला काय त्याच्यातल्या गोष्टी बघता आल्या तेवढंच मी तुला सांगू शकतो. म्हणजे मला वाटतं तू आता विठ्ठलाचंच इथे उदाहरण दिलंस. नामदेव महाराजांचा एक अभंगात ते असं म्हणतात, नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, असं म्हणतात. म्हणजे सापडला म्हणजे परत कळला नाहीये. तर आता दीदींच्या बाबतीमध्ये एकतर तुझा त्यांच्याशी संपर्क कसा झाला पहिल्या गोष्टीमध्ये, आणि तुमचा इतका आपण काय म्हणतो, म्हणजे तू त्यांचा मानसपुत्र तर असं म्हटलंस तरी हरकत नाहीये, इतका तुमचा घट्ट सहवास होण्याचं काही तात्कालिक किंवा असं काही कारण होतं का? सहवास कसा आला आता कारण काहीच माहित नाही. कारण एवढंच म्हणू शकतो आपण की भाऊ सुकृतांची गोडी म्हणून विठ्ठल आवडली. की गाणं आमच्या घरात माझ्या बाबांना, बाबा गातात, त्यामुळे लहानपणापासून गाणं आम्ही ऐकत आलो. आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सुरेशजी माझे जे गुरु आहेत, त्यांनी आम्हाला दीदी दाखवल्या. एक व्यक्ती आपण बघत असतो, टीव्हीवर बघत असतो, गाणी ऐकत असतो, पण त्या गाण्यात काय ऐकायचं असतं आणि ते गाणं कसं वेगळं आहे हे सुरेशजींनी दाखवून दिल्यावर, म्हणजे सुरेशजींच्या रियाजामध्ये तुला माहिती आहे की सुरेशजी गायल्यानंतर एक अर्धा तास दीदींची गाणी गातात.
आणि प्रत्येक एक्सप्रेशन तुम्हाला गाऊन दाखवतात की हे एक्सप्रेशन का गायलंय आणि हे कसं गायलंय. त्यामुळे मग हळूहळू आपलं पण लक्ष तिकडे जायला लागतं लहान असल्यापासून, की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आहे. मग सगळे असे करत नाहीत. मग त्यांचं गाणं तुम्हाला आवडायला लागतं आणि मग तुम्ही शोधायला लागतं त्याच्यामध्ये. म्हणजे मी नेहमी सांगतो की दीदींचं गाणं हे आपल्याला ती एक 7 आंधळ्यांची गोष्ट आहे ना, की डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि आपण हात लावून जेवढं चाचपडून बघू तेवढं आपल्याला जे कळेल ते आपल्यासाठी त्यांचं गाणं आहे. क्या बात आहे. तो हत्ती तुम्हाला कधीही कळणार नाही काय आहे, आपल्या समजेच्या पलीकडची गोष्ट आहे त्यांचं गाणं. तर तसं करत करत मी जेव्हा कंपोजिशन सुरू केले करायला, त्यावेळी मी पद्मा आणि सुरेगींची बायको आणि आम्ही एक गाणं करायला बसलो होतो. आणि तेव्हा एक संजय जयपूरवाल्याचे वडील आहेत गिरीधर प्रसादजी, त्यांनी मला एक पुस्तक आणून दिलं की हे बघ माझ्या भजनांचं पुस्तक तू बघ. तर मी असं एक गाणं कंपोज करत होतो, तर चाल अशी माझ्या डोक्यात आली. तर मी गायली आणि पद्मा म्हणाली अरे अच्छी है, कौन गायगा? तर आम्ही असं म्हटलं लताजी गायंगी. आणि आम्ही हसायला लागलो की दीदी गाणार म्हणले. आता जसं आपण रफी साहेब गातील, दीदी गातील, प्रत्येकाचं स्वप्नच हे असतं. आणि आम्ही ते गाणं मग मी म्हटलं आपण हिम्मत करूया आणि उषाताईंना मी दिलं की उषाताई त्यांची रेकॉर्डिंग चालू स्वरलता स्टुडिओमध्ये. तर मी उषाताईंना म्हटलं की असं असं माझी इच्छा आहे की दीदी गाव्या. तर त्या म्हणाले की दीदी प्रायव्हेट तर गात नाही कुणाचं, तरी तू दे मला, मी बघते. 1 महिना झाला, 2 महिने झाले, मी नेहमी विचारायचो की दीदी गातील का, काय म्हणाल्या? त्या म्हणाले अजून ऐकलं नाही. मग शेवटी एक दिवस मला 27 नोव्हेंबरला फोन आला स्टुडिओमध्ये. तर मी फोन उचलला, तिकडून आवाज आला मी लता बोलते, मयुरेश आहेत का? तर मला पहिला तो शॉक की असा फोन आला. तर मी म्हटलं की हो बोलतोय. तर म्हणजे मी तुमचं गाणं ऐकलं, मी गाते आणि तुम्ही माझ्यासाठी अजून एक अल्बम करा अटलजींचा. क्या बात आहे. तर मी म्हटलं बरं, आणि मी ठेवून दिला फोन. हातपाय थंड झाले होते माझे. मग मी सुरेशजींना फोन केला की सुरेशजी असा असा मला फोन आला. तर ते म्हणाले कोणीतरी गंमत केली असेल, दीदी तुला फोन करणार आणि त्यातून तुला अजून एक अल्बम करा सांगणार. एक्झॅक्टली असं नाही. मग मी पुन्हा उषाताईंना फोन केला. तर त्या म्हणाल्या की हो दीदींनी सांगितलंय गातील. तर इथून काम सुरू झालं. मग हळूहळू गाणी आम्ही करत गेलो. याला एक मी असं म्हणेन की मयुरेश तुझ्यावर भगवंताचा आशीर्वादच आहे एका अर्थी हा. कारण का इतकं सहज आपण परमेश्वराच्या पायाशी जाणं हे सहज साध्य होत नाही. दीदींबद्दल खूप समज आणि गैरसमज आहेत. म्हणजे आपण कसं करतो आता, आपण म्हणजे जी माणसं एखाद्या मोठ्या कलाकाराला दूरदर्शनवर बघतात किंवा गाणं ऐकतात, त्यांचं गाणं ऐकतात किंवा गाणं गाताना बघतात, त्यांच्या काही लकबी असतात, काही खुबी असतात. किंवा परत तू म्हणलास की आपल्या बुद्धीला जेवढं त्यांचं गाणं कळतं त्या बुद्धीतनं आपण एक अनालिसिस करून मोकळे होतो आणि आपण एक मत बनवतो की हा हे असं असं करतायत, हे बघा ही त्यांनी हे टेक्निक वापरलं असं. तर हे माझं एक मत तयार झाल्यानंतर त्यांच्याबद्दल माझा एक समज तयार होतो की नाही बघा दीदी किंवा अमुक गायक हे गाताना बघा असं असं करतोय, तसं तसं करतोय. आणि ह्याच्यातनंच मग खूप सारे गैरसमज पण तयार होतात. गैरसमज मी तुला असं म्हणेन की आस्तिक आणि नास्तिक हा फरक आहे. आपल्याकडे देवालाही नावं ठेवणारी माणसं आहेत. अगदी बरोबर. तर माणसाबद्दल तू काय म्हणणार? अगदी खरं. आणि दुसरी गोष्ट अशी मला जी वाटते की आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही किंवा आपली रेषा मोठी करता येत नाही, मग दुसऱ्याची कशी लहान आहे ते शोधण्याचा प्रयत्न हा सगळी लोक करत असतात. आणि याच्यावर छान मला दीदीने एकदा मी विचारलं होतं हा प्रश्न. म्हटलं की दीदी तुम्ही इतके लोक टीका करतात, तुमच्याबद्दल बोलतात, तुम्ही कधीही कुणाला उत्तर दिलेलं तुला आढळणार नाही. तुला दीदींचं स्टेटमेंट कुठेही सापडणार नाही की असं आहे तसं आहे. त्यांनी मला एक छान गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की एक गोष्ट लक्षात ठेव की जो तुमच्यावर प्रेम करतो, ज्याला तुम्ही आवडता, त्याला तुमच्याबद्दल कोणी कितीही वाईट सांगितलं तरी त्याचं मत बदलत नाही. तो तुमच्यावर प्रेम करतो. आणि जो तुमचा मत्सर करतो, ज्याला तुम्ही आवडत नाही, त्याला तुमच्याबद्दल कितीही चांगलं सांगितलं तरी त्याला तो आवडणार नाही, तुम्हाला हे करणार नाही. तर जर दोघंही बदलणार नसतील तर आपण आपल्या जीवाला कशाला त्रास करून घ्यायचा? आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुला मी एक गोष्ट सांगते की प्रत्येकाला उत्तर हे आपल्या कामातून द्यावं. एक गोष्ट ही गोष्ट तू मान्य करशील की दीदींना नावं ठेवणारे लोक असतील, त्यांच्याबद्दल वाईट बोलणारे लोक असतील, ते श्रमपरिहारासाठी जेव्हा गाणी लावतात तेव्हा पहिलं गाणं लता मंगेशकरांचं असतं. तिथे विषय संपतो. म्हणजे पुले त्यांच्या एका भाषणात असं म्हणले होते की जगात असा कुठचाही सेकंद जात नाही की कुठेतरी लताचा आवाज प्लेबॅक होत नाहीये असं. दीदींच्या आता गाण्याविषयी, त्यांच्या एक्सप्रेशन विषयी, त्यांच्या कमांड विषयी, त्यांच्या ग्रास्पिंग पॉवर विषयी
आपण आता परत बोलणं म्हणजे हे परत सूर्याला गवसणी घातल्यासारखं आहे. परंतु मला एक गोष्ट सांग, की त्यांची ही अभ्यासू वृत्ती जी होती, म्हणजे जसं तू मगाशी बोलताना म्हणलास, की 38 भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेत आणि आपल्या भारताच्या अतिशय आत्ताच्या प्रसिद्ध गायिका कौशिकी मला म्हणाली होती, की बंगाली त्यांचे उच्चार असे आहेत, की एखादी 100 वर्ष बंगाली फॅमिलीत राहिलेल्या बाईचे उच्चार किती शुद्ध असू शकतील किंवा काही ठराविक मुळाक्षर किंवा काही ठराविक त्यांचे जे नुआन्सेस भाषेचे आहेत त्या गाताना इतक्या घेतात की असं वाटतं ही बंगालीच बाई आहे. तर हे अॅक्युरसी दीदींनी कशी अक्वायर केली किंवा त्यांचा काय त्याच्या मागची भावना होती? याच्या मागे फार मागे जावं लागेल या गोष्टीसाठी. म्हणजे साधारण तुला मी गोष्ट सांगतो, ज्यावेळी त्यांनी ऍक्टिंग सुरू केलं, म्हणजे हे त्यांनीच मला सांगितलेलं आहे 1942 साली. तर त्यावेळी जेव्हा त्यांच्याबरोबर शांता आपटे अभिनेत्री होत्या आणि त्यांची फिल्म चालू होती, शांताबाईंनी त्यांना एकदा सांगितलं की अगं मी पंजाबी गाणं गायले. तर ह्यांना पंजाबी म्हणजे त्या म्हणले काय असतं पंजाबी भाषा असतं. तर त्यावेळी त्यांच्या डोक्यात आलं की अरे आपल्याला पण असं आलं पाहिजे वेगवेगळ्या भाषा. त्यांचे वडील गायचे, वडील कन्नड गायलेत, पश्तू गायलेत, उर्दू गायलेले आहेत. पण त्या अगदी लहान 11-12 वर्षाच्या. तर तिथे त्यांनी ठरवलं की आपण सुद्धा गायचं वेगवेगळ्या भाषात. मग ज्यावेळी माझ्या मते जाकीरबाईंच्या वडिलांनी पहिल्यांदा अल्ला रखा खान साहेबांनी पंजाबीसाठी त्यांना विचारलं, मग त्या पंजाबी गायल्या. त्याच्यानंतर सलीलदांनी विचारलं की तू गाणार का बंगाली. तर दीदींनी बंगाली शिकल्या, भाषेचा अभ्यास केला. आता तुम्ही बघा की दीदी तशा लौकिक अर्थाने रूढार्थाने शिकलेल्या नाही शाळा, बरोबर. पण मला असं नेहमी वाटतं की त्या शिकल्या नाही कारण त्या विद्यापीठ होणार होत्या. ही नियती होती की त्यांना कोण शिकवणार. हे कोणी म्हणाला नाही की आम्ही त्यांना शिकवलं. क्या बात आहे. तर आणि त्यांना शिकवणारा जो त्यांच्या घरी एक माणूस होता काम करणारा, त्यांनी शिकवलं आणि त्याचं नाव होतं विठ्ठल. क्या बात आहे. तर ज्यांना विठ्ठलांनी शिकवलं त्याला आपण काय बोलणार त्याच्याबद्दल. त्यामुळे तिकडून त्यांनी भाषा शिकायला सुरुवात केली आणि एक भाषा, म्हणजे ज्यावेळी पंजाबी गायचं होतं त्यांनी पंजाबीचा अभ्यास केला, बंगालीचा अभ्यास केला. उर्दूचा किस्सा असा आहे की ज्यावेळी दिलीप कुमारांचा किस्सा सगळ्यांना माहिती आहे की ट्रेनमध्ये जात होत्या आणि दिलीप कुमारची ओळख जेव्हा अनिल बिश्वाजींनी करून दिली तेव्हा दिलीप कुमार म्हणाले अच्छा मंगेशकर मतलब मराठी, दाल चावल की भू आती है मराठी कलाकारों की भाषा में. आणि त्यावेळी खरं होतं तसं, म्हणजे ही त्याच्यात अगदी काही चुकीचं नव्हतं. कारण त्यावेळी एक गोष्ट विचार करतो की त्यावेळी जी गायिका होत्या किंवा गायक होते ते सगळे पंजाबी किंवा मुसलमान. करेक्ट. त्यामुळे त्यांची भाषा तिकडे चांगली स्ट्रॉंग होती आणि मराठी कलाकार हे अगदी महाराष्ट्रातून आलेले चांगले गाणारे. पण दीदींनी निंदा नाही केली की असा कसा म्हणाला. दीदी घरी आल्या आणि त्यांनी मोहम्मद शफी म्हणून संगीतकार त्यांना विचारलं की मला उर्दू कुठे शिकायला मिळेल. आणि त्यांनी मौलाना मेहबूब म्हणून होते त्यांच्याकडून उर्दू शिकल्या आणि इतकं कमांड त्या भाषेवर त्यांनी मिळवलं की ज्यावेळी दीदींनी शो करायला सुरुवात केली त्यावेळी दीदींना इंट्रोड्यूस करायला दिलीप कुमार होते. क्या बात आहे. तर कामातून उत्तर देणं जे असतं ना ते इथं असतं, हे याला म्हणतात. खरंय. मयुरेश, इंडस्ट्रीमध्ये एवढी वर्ष आपण बघत आलोय, अनेक उदाहरणं आपल्या पुढे आहेत की नाव बदलून लोकांनी आपली करिअर घडवलीत. म्हणजे असा मुश्किलीने अभिनेता किंवा असा मिळेल की ज्यांनी नाव कदाचित बदललं नाही. म्हणजे दिलीप कुमार साहेबांनी सुद्धा नाव बदललेलं आहे. लता दीदींना अशी कधी गरज वाटली नाही का? नाही, तुला मी एक गोष्ट सांगतो की दीदींना भारतरत्न मिळालं, जगातले सर्व मोठे पुरस्कार मिळाले, पण त्यांना सर्वात मोठा जो अवॉर्ड त्या मानायच्या तो होता मी लता दीनानाथ मंगेशकर. काय बात. याच्यापेक्षा मोठा अवॉर्ड त्या म्हणाला मला कुठलंही नाहीये. माझ्या बाबांचं नाव, तर ते नाव बदलणं हा विचारच करू शकत नाही. म्हणजे एखाद्या माणसाला धर्म बदलायला सांगण्यासारखी गोष्ट आहे ती, नाव बदलणं त्यांच्यासाठी. त्यामुळे त्यांनी कुठेही लता मंगेशकर, म्हणजे ज्यावेळी त्यांना अवॉर्ड मिळायचं ना, ते अवॉर्ड काय आहे त्याच्यापेक्षा त्यांना ते लता मंगेशकर हे नाव येतंय, बाबांचं नाव येतंय, बाबांचं आडनाव येतंय, ह्याचा त्यांना इतका अभिमान होता. म्हणजे पितृभक्ती जी गोष्ट आपण आजकालच्या काळात दुरापास्त झालेली आहे, मातृपितृभक्ती, ती त्या भावंडांनी जिवंत ठेवले. वडील अजूनही. म्हणजे आपल्याकडे जी हिंदू धर्मात म्हणतो ना की आपण दगडात सुद्धा देव आणू शकतो, जिवंत करू शकतो थोडक्यात, तर त्यांनी वडिलांना जिवंत ठेवलं, इतकी भक्ती केली. तर ते नाव बदलणं शक्यच नव्हतं आणि त्याची कधी गरज पण लागली. आणि तो जो आशीर्वाद आहे त्यामुळे ते नाव असं झालं की ते नाव ही आज एक युनिव्हर्सिटी झाली, एक संगीताचं घराणं झालंय. खरं. आज सगळ्या गायिका ज्या गातायत आज त्या दीदींच्या मंगेशकर घराण्यात
हिशोबाने गातात. बरोबर आहे. आणि प्रत्येकाचा हात अट्टहास असतो की आपण त्यांच्या किती जवळ जाऊ शकतो. अर्थात मी एकदा एका अशा मुलाखतीत म्हणतो की ही सगळी मोठी माणसं म्हणजे ध्रुवतारासारखी असतात. आपल्याला माहिती तो आपल्याला कधी मिळणार नाही, पण आपण उत्तरेला चालत राहायचं असतं. मला सांग मयुरेश एक गोष्ट की दीदींची अनेक गाणी ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, तो म्हणजे त्यांचा व्हॉइसचा प्रेझेन्स. की व्हिडिओ बघताना असं वाटतं की अरे केवढासा व्हॉइस आहे ऐकताना असं, पण मायक्रोफोन मध्ये तो ऐकला किंवा रेकॉर्डिंग मध्ये ऐकला की तो इतका प्रचंड मोठा आणि इतका प्रेझेन्स त्याचा आपल्याला कळतो. तू तर त्यांच्या बरोबर मॅक्झिमम प्रायव्हेट अल्बम केलेला संगीतकार आहेस, बरोबर? तर तू त्यांना इतकं समोर बघितलंयस, तर तुला काय वाटतं, काय याच्या मागे गमक असेल त्यांचं की इतका त्यांच्या व्हॉइसच्या प्रेझेन्सचं? नाही, मी तुला सांगतो की लोकांमध्ये ही एक गैरसमज आहे हा की त्यांचा आवाज बारीक होता. अच्छा. त्यांचा आवाज नाजूक होता. बोलण्याचा जो आवाज होता तो नाजूक होता. पण एक गोष्ट लक्षात ठेवतो की त्यांच्यावर संस्कार जे झालेत ते मास्टर दीनानाथांच्या गायकीचे झाले. तर मी नेहमी म्हणतो की मास्टर दीनानाथांचं गाणं हे स्त्री वेशात म्हणजे दीदी. वा. जेव्हा त्यांचं गाणं तुला मी उदाहरण देतो की सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तू ते गाणं ऐक. त्यात तुझेच मी गीत गात आहे हे ज्या बाकीच्या मुली गातात हेच गाणं, तेव्हा तिकडे जाताना आवाज त्यांचा चोरला जातो. करेक्ट. आणि दीदींचा आवाज जो ओपन होतो तो थ्रो त्यांचा जो आहे तो आहे. तर आपण टोनकडे लक्ष देतो, पण टोनकडे लक्ष नाही द्यायचं. त्यांचा थ्रो जो होता ना तो कमाल होता. म्हणजे आनंद किंवा चिन्मय किंवा विजय किंवा प्रमोदजी ज्यांनी काम केलं आता आपल्या पिढीतले, त्यांना जर तू विचारलंस की त्यांनी जर आवाज लावला की त्यांना फेडर खाली करायला लावायचा, हा थ्रो होता त्यांचा. आणि हे संस्कार ते मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीचे. कारण चोरून गाणं माहितीच नाही. एकदा तुझ्या बाबतीत हा किस्सा घडला होता, ते सांग की तू म्हणला होतास त्यांना एकदा काहीतरी रेकॉर्डिंग करताना सॉफ्ट गा वगैरे. तर आम्ही म्हणजे मला नेहमीच त्याच्यावर ऐकायलाच मिळायचं त्यांच्याकडून की मी त्यांना सांगायचो की दीदी थोडं सॉफ्ट. म्हणजे सॉफ्ट काय, नाजूक नाजूक असं कसलं गाताय ना तुम्ही, तर गाणं हे खणखणीत पाहिजे. एक्सप्रेशन सांगा तुम्ही की तुम्हाला एक्सप्रेशन गल्लत कुठे होते. आजकाल जे गाणं चाललेलं आहे फुसफुस फुसफुस, खरंय ते नाही होत. त्या म्हणाल्या आता तू बघ कुछ दिल ने कहा, गाणं सॉफ्टली सुरू होत आहे पण पुढे गाणं ओपन होत आहे. ती गाण्याची गरज आहे, गळ्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून नाही तसं गायला. म्हणजे डायनामिक्स आणि एक्सप्रेशन आणि व्हॉल्यूम या तीन गोष्टींमध्ये खूप आणि हा कळतच नाही लोकांना. खरंय. आता तू डायनामिक्स जर काढायला गेले आता 90% सिंगरचे डायनामिक्स तुला मिळणार नाही. बरोबर आहे. ते फक्त ते एक इथून गाण्याचं एक्सप्रेशन भाता मारल्यासारखं, बरोबर, ते एक्सप्रेशन मानलं जातं. बरोबर. खरं तसं नाही ना. तुमच्या प्रत्येक शब्दाला एक्सप्रेशन म्हणून तुला मिळतच नाही. म्हणजे मोगरा फुललाचा त्यांचा डायनामिक्सचा व्हॉइस थ्रो किंवा भाई बत्तूरचा व्हॉइस थ्रो त्यांचा डायनामिक्स, हे सगळं डायनामिक्स आणि एक्सप्रेशनचा विषय, व्हॉल्यूमचा विषय नाही. मोगरा फुलला पण टेक्निकली त्यांनी त्याच व्हॉल्यूम मध्ये गायलंय असं म्हणायला हरकत नाही आपण. मोगरा फुललाचा तुला मी आता तू विषय काढला म्हणून सांगतो. मी त्यांना विचारलं होतं आणि बाळासाहेबांनी विचारलं होतं की म्हटलं दीदी तुम्ही मोगरा फुलला गाताना काय विचार केला होता. तर त्यांनी सांगितलं की मला बाळनी असं सांगितलं की माणूस जेव्हा ज्ञानेश्वर होतो तो आयुष्याकडे किंवा प्रत्येक गोष्टीकडे बघताना तो विरक्त भावनेने बघतो. तेव्हा हा जो भाव सांगितलेला आहे मोगरा फुलला, त्यावेळी अतिशय मी सगळ्या राग लोभ मत्सर याच्यातून बाहेर निघून जेव्हा विचार करीन आयुष्याबद्दल की मोगरा फुलला फुले वेची, तर जेवढं मी करायला गेलो तेवढा त्याला बहर आलाय. म्हणजे जेवढं डाऊन तुम्ही खाली वागताय तेवढा तुम्ही उंच होताय थोडक्यात. ते गाताना कुठेही वजन येणार नाही. वजन म्हणजे शेवटी काय पॉवर दाखवणं ते नाहीच आहे. म्हणून तू बघ ते अख्खं गाणं असं सॉफ्ट ठेवल्यासारखं आहे. पण हा विचार करायला संगीतकार भले सांगेल, गायकाला कळणं ऍब्सोल्युटली हे पण पाहिजे ना तुम्हाला. खरं. अगदी बरोबर मयुरेश. मला अजून असं तुला एक गोष्ट विचारायला आवडेल की आता तू मोगरा फुलालाच्या विरक्तीच्या एक्सप्रेशन बद्दल बोललास की ही भावना समजून घेऊन गाणं आणि तसं नुसतं समजून घेऊन नाही, ते एपिक करणं आणि तसं प्रेझेंट पण होणं. दीदींनी तर सगळ्या प्रकारच्या एक्सप्रेशनची गाणी गायली, म्हणजे असं काहीच नाही त्याच्यात उरलं. मग त्याच्यातलं सुद्धा मला असं वाटतं की अगदी पिक्युलर काही एक्सप्रेशन्स आहेत जी आपण असं म्हणतो की ती अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला एपिक करता येणार नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ तर लोरी किंवा मातृत्व हे आई झाल्याशिवाय कळतच नाही आपल्याला. मग असं बघायला गेलं तर आज निज माझ्या नंदलाला सारखी अंगाईच नाहीये आणि ती अशा व्यक्तीने गायले की जिनी कधी फिजिकली मातृत्व झालंच नाही त्यांच्या आयुष्यात. मग हे
हा एक्सप्रेशन त्यांच्याकडे कुठून यायचं हे करतांचं? मी तुला सांगतो की आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. हो. माऊली म्हणजे काय? शेवटी त्या मुलाचं दुःख इथे जाणवणं हृदयात तुम्हाला, ती आई ना. आपण जन्मदात्री आपल्या मुलाचं बघतेच ना दुःख, किंवा तिला त्रास, त्याचा त्रास तिला कळतो, इतरांचा त्रास कळणं, म्हणून आपण विठ्ठलाला पण माऊली म्हणतो. बरोबर. तर हे जे आहे ते तू असा जर विचार केलास की 12व्या वर्षी दीदींनी भावंडांची आणि घराची जबाबदारी सांभाळली, तर त्या आईच झाल्या. आणि हा प्रश्न मी त्यांना एकदा विचारला होता की दीदी तुम्ही लोरी गाता, तर लोरी सहसा तुला बाकीच्या आवाजांमध्ये फार क्वचित ते एक्सप्रेशन मिळेल. बरोबर. अगदी 1-2 बोटावर मोजण्यासारखी उदाहरणं असतील. तर मी त्यांना विचारलं होतं, त्यांनी मला सांगितलं होतं की एक गोष्ट लक्षात ठेव की मातृत्व हे काळजातून असतं. तुला आई होण्यासाठी मुलांना जन्म द्यावा लागत नाही, तुम्ही ती भाव तुमच्यामध्ये निर्माण करता. आणि त्यांचं नेहमी एक सांगायच्या की ज्यावेळी आपण गातो तेव्हा आपण ती गोष्ट आतमध्ये जाणून घेतली पाहिजे. एक्सप्रेशन तेव्हाच तुमच्या गळ्यातून येतं. म्हणजे मी नेहमी सांगतो की त्यांना परकाया सिद्धी प्राप्त असणार. की आज तू विचार कर की आपल्या आजोबांना ज्या गाण्यांनी त्या भावना जागवल्या, आपल्या वडिलांना, आपल्याला, आपल्या मुलाबाळांना, पिढीला पण, आपल्या पुढच्या पिढीला पण, ते गाणं लग जा गले तू उदाहरण घे की प्रत्येकाच्या मनामध्ये ती भावना जागवणं त्या आवाजाने, तेव्हा आपण विचारच करत नाही कोण गातोय. त्या जेव्हा गातात तेव्हा आपल्याला वाटतं आई गातीये, आपल्याला वाटतं आपली मुलगी गातीये, आपल्याला वाटतं आपली प्रेयसी गातीये. तर हे भावना जागवणं हे तुम्हाला आतून, जोपर्यंत तुम्हाला गाणं स्वतःलाच कळत नाही तोपर्यंत तुम्ही काय गाणं. दीदींची 50 सालपासूनची गाणी आपल्याकडे तर आहेतच सगळे, म्हणजे त्यांचं हे आहे. हे कुठचं एलिमेंट आहे की कुठचंही गाणं, जसं तू म्हटलंस की त्या काळात गायलेलं गाणं असतं जे आज आपल्याला ऐकलं तरी आपल्याला त्याच एक्सप्रेशन, तेवढंच प्युरिटी वाटते. एक्झॅक्टली ही कुठची वृत्ती त्यांची होती की तेव्हा, म्हणजे 60 साली आता गायलेलं गाणं असेल एखादं, कुठचंही आपण एक उदाहरणासाठी कुठचंही गाणे घेऊया, ते आज ऐकताना आपल्याला असं वाटतं की अरे हो, हे आजचंच गाणं आहे किंवा आजचाच व्हॉइस आहे किंवा आजचंच एक्सप्रेशन आहे. हे कसं त्यांना शक्य झालं असेल? कारण सत्य शाश्वत असतं ना. दीदींची पर्सनॅलिटी, आणि मी नावं घेत नाही, तू पाकिस्तानी आर्टिस्टच्या लुक्स बघ, बरोबर, त्यांचा मेकअप आणि दीदींचा पर्सनॅलिटी, ह्यात गाण्यामधला जो फरक आहे, एक आपल्याकडे आपण म्हणतो ना की एक निखळ सौंदर्य आणि एक थोडंसं आर्टिफिशियल, त्याला म्हणजे आर्टिफिशियली मी कोणाच्या गाण्याबद्दल वाईट नाही, कृत्रिम म्हणण्यापेक्षा लाऊड एक्सप्रेशन थोडंसं, तर ते कुठेतरी थोडंसं पाठी जातं जेव्हा निखळ गाणं किंवा निखळ आपल्याला एखादी गोष्ट. म्हणून आपण म्हणतो ना पाणी जे आपण पितो, कौशलनी फार छान छान लिहिलेलं आहे की पाणी जेव्हा पितो तेव्हा तुला त्याच्यात कोल्ड्रिंक आहे किंवा काय आहे ते लागत नाही, ती तृप्ती जी मिळते ती पाण्याने, तहान फक्त पाण्यानेच भागते, तहान पाण्याने भागते ना. म्हणून ते गाणं तसं आहे. ते तुम्हाला ती जी तुमची आतून तुम्हाला जी त्याची निकड असते ना, ती तुमची त्यांनीच पूर्ण होते गरज. मयुरेश, तू मगाशी बोलताना किस्सा म्हणलास की तुम्ही दीदींबरोबर बसायच्या, गप्पा गोष्टी चालल्यात, काही विनोद चाललेत आणि सडनली मग त्या उठून माईकवर गेल्या की त्यांचं ते सगळं तो ट्रान्सफॉर्मेशन व्हायचं. तर ह्याच्याबद्दल थोडंसं सांग नाही आम्हाला. मी तुला एक गोष्ट सांगतो की मी नेहमी एक गोष्ट मानतो की दीदी ह्या कृष्ण भक्त होत्या आणि कृष्णाला आपण पूर्ण पुरुष म्हणतो. तसं माझ्या दृष्टीने गाण्यामध्ये दीदी या पूर्ण स्त्री होत्या. आज तू स्त्रियांचा कुठलाही एक्सप्रेशन गाण्यामधलं हे जेवढं त्यांच्या आवाजात तुला कुठल्याही आवाजात मिळणार नाही. बरोबर. म्हणजे लोरी घे, तू भक्ती संगीत घे, भावसंगीत घे, गझल घे, नाट्यसंगीत घे, काहीही घे. आता त्याला लोक म्हणतील की नाही 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 त्या काळी त्यांचं नाव, अरे पण बाकीच्या सिंगर्सनी कुठे केलं तेवढं. बरोबर. जे सिंगर्स म्हणायचे की आम्हाला दीदींनी गाऊ दिलं नाही, ते दीदी जेव्हा गात नव्हत्या तेव्हाही कुठे गायले आणि आताही कुठे गात आहेत. एक शेवटी आताचे सिंगर्स पण तू मला सांग की किती सिंगर्स वेगवेगळे जॉनरा गाण्याचे पूर्ण करतायत की आपलं नाव आहे आपण करूया, असं किती जणांमध्ये जिद्द आहे. आणि तू एक गोष्ट विचार कर की त्या काळात, ज्या काळात त्यांच्यासाठी सेट तोडत असत लोक, त्या काळात त्या 3-3 महिने गॅप घ्यायच्या आणि लाईट भावसंगीताचे रेकॉर्ड्स करायच्या, मीरा करायच्या, फिल्म करायचंच नाही. मग त्यावेळी रेकॉर्डिंग, आता भगवद्गीता ज्यावेळी त्या रेकॉर्ड करत होत्या त्यावेळी त्या संस्कृत शिकत होत्या की आपले उच्चार चुकता कामा नये. गोनी दांडेकर घरी यायचे, त्यांच्याबरोबर अभ्यास करायच्या. 3 महिने त्यांनी बाकीचे रेकॉर्डिंग बंद केले होते. असं कोण आर्टिस्ट करेल आज? आज आत्ता आपलं गाणं करायचं, मला पुढच्या गाण्याला जायचंय म्हणून चिपका दो, हे कन्सेप्ट जेव्हा येतं तेव्हा ते गाणं पुढे कसं टिकेल?
शेवटी तुमचं जे एक्सप्रेशन आहे, तुमचं त्या गाण्याबद्दलचं प्रेम, तुमचं जे डेडिकेशन आहे तेच पुढे तुम्हाला क्रिएटिव्हिटी बद्दल एकदा गोष्ट क्रिएट करताना प्रामाणिकपणा प्रचंड महत्वाचा आहे. म्हणून तू बघ त्या काळात भा. तांबे, बालकवी, प्रत्येक कवी, संत वाङ्मय, गझला सगळं केलं, मीरा, सगळं प्रत्येक गोष्ट केली. लक्ष्मण रेषा कशी असते की याच्या पलीकडे काही नाही, संपलं, झालं. हे तसं करून ठेवलंय ना की आता शिवकल्याण राजानंतर आपण काय करणार. शेवटी हे आहे ना की माणसाला आतून तुला नाही फसवू शकत. तू तोंडावर सांगशील माझ्याबद्दल सांगू की मयुरेश वाईट आहे, पण माझं गाणं जर असरदार असेल ना तर तू चोरून का होईना माझंच गाणं ऐकशील, मान्य नाही करणार तू. बरोबर. तर ही गोष्ट आहे. काय बात आहे. म्हणजे ना खरं सांगू मयुरेश ना, मी आता एकदम असा काय म्हणतो ऑस्ट्रक आहे, म्हणजे खरं म्हणजे हे सगळं ऐकून आणि त्या गोष्टींचा प्रामाणिकपणा बघून. दीदींच्या स्वतःच्या अशा पॅशन्स काय होत्या? बाळासाहेबांचं एक फार छान वाक्य आहे हृदयनाथजींचं, की दीदी ही अशी व्यक्ती होती की तिने काहीही केलं असतं ना त्या क्षेत्रात ती लता मंगेशकर झाली असती. वा वा वा. ते अतिशय खरं होतं की फोटोग्राफी, त्यांनी फोटोग्राफी केली, आम्ही पुस्तक केलंय त्याचं. त्यांची फोटोग्राफी तू बघ, त्यांचं क्रिकेट बद्दलचं नॉलेज, क्रिकेट बद्दलचं त्यांना सचिन तेंडुलकर आणि दीदी क्रिकेट बद्दल बोलत बसायच्या. आणि बाळासाहेब ठाकरेंबरोबर त्या बोलायच्या तेव्हा वेगवेगळे विषय, राजकारण नाही. आणि मी म्हणतो ना परकाया प्रवेश, त्या जर एखाद्या संताबरोबर बसल्या ना तर त्या संत वाङ्मयाबद्दल बोलायच्या, आणि एखाद्या छोट्या मुलाबरोबर बसल्या तर त्या मुलाबरोबर खेळांबद्दल बोलायच्या, एखाद्या गृहिणी बरोबर बसल्या तर जेवणाबद्दल बोलायच्या, त्यांच्या स्टाफ बरोबर बसल्या तर स्टाफची दुःख बोलायची. म्हणजे नुसतं गाण्यात नाही, हे जे भावना एखाद्या गोष्टी समजून घेणं असतं ना ते त्यांच्या स्वभावात होतं. माणूस शेवटी म्हणतो ना आपण की कलाकार कधीतरी जाऊन स्वतः कला होऊन जातो. क्या बात आहे. वा वा. तशा त्या होत्या. मला एक आता ह्या कलाकार कला होऊन जातो या वाक्यानंतर असं विचारायचं आहे की म्हणूनच असं होतं का की दीदींनी गायलेलं कुठचंही गाणं आपल्याला अप्रतिम आहे असंच वाटतं? म्हणजे असं नाहीये की दीदींच्या वाट्याला आलेली सगळीच गाणी काय अप्रतिम कंपोजिशन्स म्हणून होती त्या काळात सुद्धा किंवा नंतर सुद्धा वॉटेवर, पण त्यांनी ते गाणं गायलं की त्याला एक तो वेगळा ऑरा तयार होतो. त्याचं बेस्ट उदाहरण मी आहे की मी त्यांना नेहमी सांगायचो की तुम्ही असं गाता की एखाद्याला आपण चांगले कंपोजर असल्याचा भास व्हायला लागतो. कुठलंही तू गाणं घे, म्हणजे तू काहीही करून त्यांना ऐकवलंस ना की ते मिडास टच ज्याला आपण म्हणतो ना की त्यांनी हात लावले गेले तर सोनं व्हायचं, त्या चालीचं सोनं व्हायचं. आणि कारण काय असायचं, त्या आपण प्रिझम मध्ये कसा एखादा प्रकाश टाकला की त्याचा वेगवेगळे छटा येतात, तर त्या गाण्याला मॅग्निफाय करून टाकायच्या, शब्दांना, अर्थांना, शब्दाच्या अर्थांना, चालीत तुम्ही काय म्हणताय. आणि कंपोजरला काय अपेक्षित आहे कंपोजरच्या मी त्यांना नेहमी हा प्रश्न विचारलेला आहे की खूप संगीतकार मी असे बघितलेले आहेत, म्हणजे त्या काळची तू जर गाणी ऐकशील संगीतकारांच्या आवाजात तर खूप कठीण आहेत ऐकायला, म्हणजे आपल्याला कळत नाही की नक्की काय म्हणतोय चाल. आजकालच्या काळात पण मी ऍज अ रेकॉर्डिस्ट, तू पण स्वतः बघितलंस की तो काय म्हणतोय तुला कळतच नाही. तर त्यांचं छान विचार होता की तुला काय त्या गाण्यातून समजते आणि त्याला काय म्हणायचंय. म्हणून बघ दीदींनी कुठल्याही संगीतकाराची नक्कल केली नाही गाताना, पण तू त्या गाण्यांमध्ये ओळखू शकतो कोण संगीतकार आहे. कारण संगीतकाराची जी ढब असायची ना ती त्या मार्क करून घ्यायच्या. आता उदाहरणार्थ खाई है रे हमने संग रहने, आता SD बर्मन अशी गायची, तर त्या बरोबर त्यांची स्टाईल उचलायच्या, कॉपी नाही करायच्या. किंवा पंचमदांच्या गाण्यांमध्ये म्युझिक येताना थोडंसं डिले व्हायचं बघ, पंचमदांची स्टाईल होती ती बरोबर त्या उचलायच्या की असं पाहिजे, पण नक्कल नाही करायची. तर त्यांचं एक वाक्य आहे खूप छान आहे की कुणाची नक्कल नका हो, भले मग तुम्ही 20 व्हाल, माझं गाणं 19 असेल आणि तो माणूस 20 असेल, पण माझं गाणं असेल, मग त्याची नक्कल 20% आहे असं कोणी म्हणू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी बघ सुरुवातीला पण नूरजहानचं त्यांनी स्टाईल त्यांनी फॉलो केली किंवा गुरुस्थानी मानून सैगलजींना त्यांनी फॉलो केलं, पण त्यांनी नक्कल नाही केली. आता काय झालंय, आता सगळे लोक टोनची नक्कल करायला जातात त्यांच्या. अगदी खरं. तू जेवढ्या गायिका त्यांना फॉलो करायला जातात त्या कोणीही त्यांचा विचार फॉलो करत नाही. म्हणून काय होतं की मी लग्जा गले गातोय किंवा मी ये दिल तुम बिन गातोय असं समजा विचार करू, तर ते गाणं तुम्ही बरोबर गाता कॉपी करून,
पण जेव्हा तुम्हाला नवीन गाणं येतं, इंडियन आयडल किंवा सारेगम याच्या मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, ते गाईड घेऊन उत्तरं लिहितात. बरोबर. पण तुम्हाला विचार करून जेव्हा गायचं असतं आपलं गाणं म्हणून, प्लेबॅकला जेव्हा उभं राहतील स्वतःचं तेव्हा तुम्ही काय त्याला खरंय चित्र दाखवणार? काय खरंय, तुला ब्लँक कॅनव्हास दिल्यावर खरंय तू आता चित्रकार म्हटल्यावर मग निर्विकार होऊन जातात ते. निर्विकार. प्रॉब्लेम तिथे येतो. खरंय. आणि हे मी काही म्हणजे उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही, हे मी बघितलेलं आहे की चांगले चांगले सिंगर्स ज्यांची गाणी आपण ऐकतो, अरे हा काय छान गायलाय, त्याला माईकवर उभा केला आणि नवीन गाणं दिलं की त्याला काही करता येत नाही. कारण मग रफी साहब ने कैसा गाया, जब तक मैं ये नहीं सुनूंगा मैं कैसे गाऊंगा. स्पेसिमन असल्याशिवाय पुढे जाताच येत नाही, असं होतं. प्रॉब्लेम तिथे येतो. म्हणून त्यांचा विचार समजणं. रफी साहेबांची पण गाणी आता घे समजा, तर त्यांनी एखादं गाणं गाताना, दारू न पिणारा माणूस, त्यांनी काय एक्सप्रेशन दिले, कसे दिले, हा विचार तर करा. तुम्ही सेम कॉपी करायला गेला तो नाही होणार ना. नाही. आणि यांची ह्या सिंगरची आयडेंटिटी तिकडे दिसते. म्हणजे किशोरदा असतील, आशाताई असतील, यांची आयडेंटिटी दिसते आणि यांना त्या गाण्याला जिवंत करण्याची यांच्याकडे अतिशय मोठी नॅक होती. गाणं ते जिवंत व्हायचं मायक्रोफोनवर आपण ऐकल्यानंतर. दीदींकडे असे काही त्यांच्या स्वतःच्या काही टेक्निक्स होत्या का, की ते आता जसं तू कंपोजर आहेस, तुझं गाणं मी ऐकून घेत आहेत, ऐकून घेताना काही त्या अशा विशिष्ट टेक्निकनी ऐकून घ्यायच्या, काही मार्किंग करायच्या त्यांच्या, काही त्या सगळी गाणी त्यांचं मार्किंग असायचं, स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये लिहून घ्यायच्या त्या सगळं गाणं. मी तुला हे सांगतोय, अगदी 2021 म्हणजे जुलै ऑगस्टच्या आसपास आम्ही अयोध्येसाठी जेव्हा करत होतो, तेव्हा त्यांना मी म्हटलं मी तुम्हाला प्रिंटआउट आणून देतो, कारण आम्ही घरीच रेकॉर्डिंग करत होतो ना तेव्हा कोविडच्या काळात. नाही, मी हाताने लिहून घेणार आणि प्रत्येक गोष्ट त्या हाताने लिहून घेऊन त्याचं मार्किंग करून गायच्या. मग तू काय गातोयस ते ऐकायच्या किंवा रेकॉर्ड केलेलं असेल तर तुला काय म्हणायचंय, तू काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष नसायचं त्यांचं, तुला काय म्हणायचंय. कारण मी त्यांना विचारलं, त्या म्हणाले अरे पूर्वीचे गायक असे असायचे, त्यांना ते गायक नसायचे, ते वाजवून दाखवायचे. मग आम्हाला ते विचार करायला लागायचं की ह्याला काय म्हणायचं, शब्द काय म्हणतायत गाण्याचे. हा सगळा विचार करून, म्हणून कुठेतरी जाऊन एक स्टेटमेंट मी करू इच्छितो आता, की शास्त्रीय संगीत आणि आपल्याकडे लाईट म्युझिक म्हणतात, ते लाईट नाहीये, ते फार हेवी म्युझिक आहे. कारण शास्त्रीय संगीत गाताना तू तुझा एक जो काय म्हणतात तुझा झोन किंवा तुझा एक विचार मांडतोयस. बरोबर. मी आता यमन गातोय तर मला समजलेला यमन आणि तालमीचा यमन, माझ्या तालमीचा यमन गातोय. मी जेव्हा भावसंगीत गायला जातो, मला कवी काय म्हणतोय ते बघायचंय, मला संगीतकार काय म्हणतोय ते बघायचंय, मला अरेंजमेंट तुझी आता काय म्हणते ते बघायचंय, त्याच्यात ताल काय लावलाय, त्याच्यात कॉर्ड्स काय चालले, तिकडे मला व्हॉइस काय टाकायचा आहे, हा सगळा विचार करून मला गायचंय आणि 4 मिनिटात मला अख्खं गाणं उभं करायचं. तर याला तुम्ही लाईट म्युझिक कसं म्हणणार? खरंय, हे फार हेवी म्युझिक आहे. आणि मयुरेश, मला असं वाटतं की जसं तू आता म्हणलास की ह्या गाण्याचं जिवंत करणं, या गाण्याचं जिवंत करण्याच्या मागे पण खूप साऱ्या गोष्टी असू शकतात. म्हणजे आपण एक्सप्रेशन असू शकतात, आपण त्याच्याबद्दल बोललो, उच्चार असू शकतात, चाल असू शकते. अजून सिंगरसाठी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे श्वास. आणि गमतीने आपण असं म्हणतोच की दीदींनी 50 वर्ष श्वासच घेतला नाही, म्हणजे नंतर घेतला, कारण एकाही गाण्याच्या रेकॉर्डिंग मध्ये त्यांचा श्वास ऐकू येत नाही म्हणजे आधी. तर ह्याच्याबद्दल तू काय इथे सांगशील की श्वास घेण्याच्या जागा डिफाईन करून घेणं, इथपासनं त्यांचा अभ्यास सुरू व्हायचा आणि श्वास ऐकू कसा यायचा नाही? पहिले मी तुला सांगतो की पहिले स्वतःवर विश्वास असला पाहिजे, एक. दुसरं, आपण काय करतोय त्याच्यात डेडिकेशन पाहिजे. तिसरा, त्याचा अभ्यास पाहिजे. साधी गोष्ट आहे की ज्यावेळी त्या आल्या, तू एक गोष्ट विचार कर की एक गाव खेड्यातून मुलगी आली आहे, कोल्हापुरात, ती बरोबर ऍक्टिंग करते, घर चालवते, तिने काय असा अभ्यास केला असेल, कुणाकडे जाऊन बसली असेल, काही नाही. पण सगळ्यांना पुरून उरणं इंडस्ट्रीला, त्यासाठी नुसता अभ्यास नाही, त्याच्यात तुम्हाला विचार पण पाहिजे. की ज्यावेळी त्या आल्या, नूरजहां गात होत्या, शमशाद बेगम, आणि सगळ्यात ताकदीच्या गायिका होत्या, खरं, त्या पुढे यांचा बारीक आवाज. तू विचार कर की ज्यावेळी त्यांना त्यांची ऑडिशन झाली, त्यावेळी त्यांना शशीधर देसाईंनी सांगितलं की हा आवाज बारीक आहे, शशीधर मुखर्जी, की हा आवाज बारीक आहे, चालणार नाही. किती वाईट वाटलं असेल, 14-15 वर्षाची मुलगी असेल. काही नाही, बाहेर आल्या, त्यावेळी त्यांना मास्टर गुलाम हैदर म्हणाले की हा आवाज सगळ्यांना विसरायला भाग पाडेल, तू लक्ष ठेव आणि तू गा. त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं की अच्छा, माझा आवाज नाही ना तुम्हाला वाटत, हा आवाज आता मी माझं बलस्थान करते. तो आवाज त्यांनी कसा फिरत होता, त्याच्यानंतर त्यांनी संगीतकार बदललेत. तू विचार कर, तू मला सांग की आज त्या काळची गाणी
ये दिल दुंबीन असेल किंवा मनमोहना असेल, मी आता त्याच्यात कोण गायलं असतं? त्याच्यावरच मी आता येणार होतो. कोण गायलं असतं? तसं बिफोर ख्राइस्ट आणि आफ्टर ख्राइस्ट सारखं म्युझिक बदललंय त्यांनी. खरं की दीदींच्या आधीची गाणी आणि दीदी आल्यापासूनची गाणी, सगळं संगीतकारांची संगीतकारांची बोटं बदलली ना रे. पेटीवर एका ऑक्टिव्हर चालत होती, ती 3-3 ठिकाणी फिरत होती. मदन मोहन किंवा नौशाद साहेब किंवा अनिल विश्वास यांनी काय केली असती गाणी, हेच लोक करत होते ना आधी चाली. त्यांची आधीची गाणी ऐक तू. डायमेन्शनच सगळं एक वेगळं निर्माण झालंय. आणि मला आता सांग, दीदींच्या असं कुठचा संगीत प्रकार नव्हता जो त्यांच्या गळ्यातनं उमीट होऊ शकत नाही. म्हणजे मनमोहनाचा पण उल्लेख केला की आउटस्टँडिंग एक्झाम्पल ऑफ क्लासिकल सिंगिंग. किंवा त्यांची एक काळी 2 मध्ये गायलेली मालकंसाची एक जुनं रेकॉर्डिंग अवेलेबल आहे ते. मग दीदींनी हा क्लासिकलचा हे जे त्यांचा रियाज होता हा नंतर काही पुढे परस्यू केला त्यांचं ते दुःख होतं. त्यांना क्लासिकलच गायचं होतं. ओके. म्हणजे त्यांना जर विचारलं असतं की त्या सांगायच्या नेहमी की मला जर चॉईस दिला असता तर मला चांगली शास्त्रीय संगीत गायिका व्हायचं होतं, पण मला मिळालंच नाही करायला. कारण तू एक विचार कर की 12व्या वर्षी वडील त्यांचे शिकवायला सुरू केलं, 5व्या-6व्या वर्षी त्यावेळी ते दौरे करायचे. बरोबर. जेवढा वेळ ते आले असतील, बसत असतील, तेवढं त्या गाणं ऐकलेलं आहे. हे काय आहे, ही सगळी भावंड, ही सगळी गेल्या जन्मीचं गाणं घेऊन आलेली आहेत शिकून. असं जसं माऊलींबद्दल आपण म्हणतो की 15व्या-16व्या वर्षी लिहिणं वाचू शकत नाही माणूस त्या वयात तोपर्यंत. तर एवढं लिहिणं हे कितीतरी जन्मांचा जे अभ्यास असतो तो दाखवला असतो. ती शिकून 4-5 वर्ष शिकल्या असतील वडिलांकडे आणि त्याच्यानंतर कामालाच लागल्या. त्याच्यानंतर इतकं काम आलं की 2 गुरूंकडे शिकल्या 1-1 वर्ष. त्यात त्यांना किती वेळ मिळाला असेल शिकायचा. पण जे काही आपण शिकतोय ना ते ग्रास्प करून घेणं जे असतं ना, म्हणून मी नेहमी सांगतो की त्या फार कमाल विद्यार्थी होत्या. की तू ही भावंड सगळी जेव्हा थिएटरला जायची पिक्चर बघायला तर अख्खे बॅकग्राऊंड पाठ करून यायची आणि घरी येऊन त्याचा पूर्ण रिप्ले व्हायचा ते म्युझिक सकट. एवढं पाठांतर ग्रास्पिंग पॉवर. म्हणजे अजूनही दीदींचा तू त्यांना जर 1960 सालची एखादी गोष्ट घटना विचारली तुला त्या कलर सकट सगळं सांगायचं की त्या दिवशी तू आला होतास तर तू हा शर्ट घातला होतास किंवा हा रंग होता तिकडे, इथपासून सगळं त्यांना लक्षात असायचं. मला एक किस्सा म्हणजे आठवतोय, मी एक कुठच्या तरी विजयकडे काम चाललं होतं आणि असं एक त्यांचं कुठचं तरी खूप रेअर गाण्याचं तिथे डबिंग चाललं होतं कुठच्या तरी फिल्मसाठी. खूप रेअर गाणं होतं आणि खूप जुनं रेकॉर्डिंग होतं, त्यामुळे एक पर्टिक्युलर शब्दाचा नेमका उच्चार काय आहे की तो ग नी संपतोय का न नी संपतोय हे कळत नव्हतं. म्हणून विजयने दीदींना फोन लावला की दीदी मी तुमच्या अशा गाण्यावर काम करतोय आणि हा शब्द मला जरा कळत नाहीये की काय तुम्ही घेतलाय. तर त्यांना ते असं 1 मिनिट असं झालं की अरे विजय मला जरा आठवत नाहीये रे, पण मला थोडासा वेळ दे, मी तुला करते परत फोन. आणि त्यांच्या त्या व्हॉइसमध्येच त्यांना असं कळलं की अरे असं कसं होतंय म्हणजे. आणि त्यांनी 15 मिनिटांनी परत फोन केला, हा मला आठवलं ह्या फिल्मचं गाणं आहे, असं होतं आणि हा शब्द असं आहे म्हणून. कारण डेडिकेशन. तेच तुला म्हणतोय की गाणं गाताना किंवा शब्द त्यांना मी आता शेवटी त्यांना म्हटलं की दीदी तुम्ही भीमरूपी आपण रेकॉर्ड करू, तर तुम्ही असंच म्हणा. तर त्यांनी मी असं माईक समोर ठेवलं आणि त्यांनी अख्खं भीमरूपी 1 टेक मध्ये असं गाऊन दिलेलं आहे. पेपर नाही, काही नाही. कधी शिकले असेल. त्यांची मेमरी, सगळ्यांची मेमरी कमाल आहे. म्हणजे पूर्ण फॅमिलीची. काय बात आहे. त्यांना सगळं पाठ असतं, सगळं लक्षात असतं. कारण जे काही करतात ना त्याच्यात पूर्णपणे समर्पणाची भावना घेऊन, म्हणजे तो स्टॅम्पच मारल्यासारखा. एकदा तो मारला की मारला, आलं म्हणजे आता की परत ते फॉर्मॅट व्हायची. तू मगाशी बोलता आपल्या विषयात राहून गेला, श्वासाचा तू सांगत होतास. तर ज्यावेळी त्यांनी बघितलं की त्यावेळीच्या लोकांमध्ये काय डिफेक्ट येत आहेत, उच्चार तोडतायत किंवा, कारण त्यावेळी होताच प्रॉब्लेम, कारण वाटेल तिकडे गाणी शब्द तुटायचे. मग त्यांनी बघितलं की आपल्या शब्दांवर लोक बोलतात ना, ते बलस्थान बनवूया. मग त्यांना अनिल विश्वासजींनी सांगितलं की माईक मध्ये कसं गावं. असं किती लोकांना सांगितलं असेल त्यांनी. बरोबर. तू एक म्युझिक डायरेक्टर सुद्धा आहे, तू किती लोकांना एक्सप्रेशन सांगितलंयस, किती लोकांना तेच गुरु मिळतात. आम्ही नेहमी सांगतो की कौरव आणि पांडवांचे गुरु एकच होते ना, त्यांच्याकडनं घ्यायचं काय हे शिकणारा तो विद्यार्थी पाहिजे. तर त्यांनी त्याचा अभ्यास केला. मग कसा श्वास घ्यायचा, मग त्या योगा करायच्या, बरं प्राणायाम करायच्या की श्वास आपला स्ट्रॉंग राहिला पाहिजे, आपला स्ट्रॉंग. याच्यावरून तुला मी सांगतो की ज्यावेळी त्यांना 90व्या वर्षी हॉस्पिटलाइज झाल्या त्या, मी आता त्या मुद्द्यावर येणारच होतो, आणि डॉक्टर्स आले होते बाहेरून, क्लेव्हलंड वरून आले होते. तर त्यांनी विचारलं कोण आहे हा पेशंट. मग त्यांना आम्ही सांगितलं की ह्या अशा आहेत. ते म्हणाले म्हणून कारण 90व्या वर्षी असं लंग्स आमच्या अमेरिकेत
आम्ही बघितलेलं नाही. आणि ज्यावेळी त्या व्हेंटिलेटरवरून बाहेर आल्या तर डॉक्टरांनी सांगितलं की आता यांना आता 12 दिवस झालेत, 10 दिवस गळ्यात ते आहे, तर काय आवाजावर परिणाम होतोय का तर बघूया. तर मी गिराईक डॉक्टरांचा की मयुरेश तू सांग दीदींना आता की बोला म्हणून. आम्ही सगळे म्हटलं दीदी तुम्ही सा लावा. आधी तर त्यांनी सा लावला, तो असा व्हॉइस आणि काही बोलला नाही त्याच्या आधी, नुसता डायरेक्ट सा लावलाय आणि अख्ख्या रूम मध्ये तो आवाज असा मंदिराच्या गाभारात कसा फिरतो तसा तो घुमत होता. अरे बापरे. तर हे जे आहे ना, हा रियाज असतो इतक्या वर्षांचं तपश्चर्या. म्हणून दीदींना सिद्धयोगी म्हणतात. त्यांनी सिद्ध केलं होतं गाणं. खरंच. आणि म्हणजे मला आता ते कल्पना करून अंगावर काटा आला की त्या वेळेला ते तिकडच्या आजूबाजूच्या म्हणजे तिकडे असलेल्या लोकांना कळलं तरी का की त्यांनी काय नेमकं अनुभवलंय. म्हणजे मी तुला सांगू का, आपल्याकडे एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात. हो, समजून घ्यावी म्हणत नाही अनुभव. कारण बरोबर माऊली समजणं तुम्हाला अशक्य आहे, तसं दीदींचं गाणं तुम्हाला समजणं अशक्य आहे. जे म्हणतात आम्हाला समजलं ते खोटं बोलतात. ऍब्सोल्युटली. अनुभव तुम्ही घ्या. तू एखादं गाणं ऐकताना तुझ्या डोळ्यातून पाणी आलं ना, किंवा तुला लोरी ऐकताना तुझी आई आठवली ना, तर तुला त्यांचं गाणं कळलं. क्या बात आहे. तू लोरी आता बोललास, निजा माझा नंदलाचा किस्सा तुझ्याकडनं ऐकायचा आहे. तर ह्या गाण्याशी माझं फार जवळचं नातं यासाठी आहे की एकदा दीदींचा वाढदिवस ओबेरायमध्ये, दीदी वाढदिवसाला घरी थांबायच्या नाहीत कधी, कारण गर्दी यायची सगळी, तर त्या ओबेरायला थांबायच्या. तर आम्ही सगळे ओबेरायला गेलो होतो आणि त्या रूममध्ये होते आणि बाहेर तो वेटिंग एरिया तिकडे मी बसलो होतो आणि माझं डोकं दुखत होतं, तर मी असं टेबलावर डोकं ठेवून बसलो होतो. तर मला असं डोक्याला काहीतरी जाणवलं, तर मी असं गाण्याचा आवाज आला, तर म्हणलं इथे कुठे गाणं मराठी ऐकायला येतंय. तर मी असं वर बघितलं तर दीदी उभ्या होत्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निज माझ्या नंदलाला गात होते. क्या बात आहे. तर त्या क्षणी साक्षात्कार परमेश्वराचा काय असतो ना, तो मला जाणवला की काय असू शकतो. म्हणजे याच्यापेक्षा वेगळा परमेश्वर नसावा आणि नसावाच. खरंच आहे. म्हणजे याच्यापेक्षा जसं आपण म्हणतो अमृताहून गोड, अरे अमृत कोणी चाखलंय, पण हे जे आहे याच्यापेक्षा अमृत गोड असूच शकत नाही, हा माझा विश्वास आहे. क्या बात आहे. तू त्यांच्याबरोबर इतकी रेकॉर्डिंग केलीस, त्यांना प्रत्यक्ष बघितलेलं आहे. आताच्या रेकॉर्डिंगच्या टेक्निकमध्ये आपण असं बघतो की गायक येतो, आपल्याकडनं चाल समजून घेतो, माईकवर जातो, मग एक रिहर्सल म्हणतो, मग अंतरा साईन पर्यंत 2 ओळी गातात, मग अभी वो अंतरे का क्या था, अच्छा अशी एका व्हेरिएशन, मग ही अशी चालेल का घेतली तर मग तसं, मग अंतरा गातो, मग परत आपण म्हणतो की नको हे सगळं झाल्यावर आपण परत साईन गाऊया. दीदींची रेकॉर्डिंगची प्रोसेस कशी असायची? नाही, आम्ही तर त्यांना कॅसेट पाठवायचो पहिले, म्हणजे सीडी कॅसेट पाठवून द्यायचो. नसेल तर त्या यायच्या, त्या तुला गा म्हणून सांगायचे, गा, तुझ्याकडून ऐकून घेणार, सगळ्या जागा वगैरे एकदा परत परत मार्क करून घेणार, मग तुला म्हणणार मी गाते ऐका माईकवर, आणि 4 वेळा 5 वेळा 6 वेळा तू कितीही वेळा गाऊन घे. असं नाही म्हणणार की झालं एकदम. मी तुला 2 उदाहरणं सांगतो, मी नावं नाही घेत. काही बाकीच्या गायिका क्या हुआ इसमें, ये अच्छा है, मग संगीतकार म्हणजे ठीक आहे बाबा हे आहे ते पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणून आणलं गाणं, कारण प्रोड्युसरला हा आवाज पाहिजे. बरोबर. ह्या सांगायचं म्युझिक डायरेक्टरला की तुम्ही हे विचार करू नका की हे लता मंगेशकर उभी, एक गायिका उभी आहे आणि तुम्ही संगीतकार आहात, तुम्हाला जे पाहिजे तुमच्या गाण्यात ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी गाईन. आणि हे वयाच्या 85, 86, 88, 90 पर्यंत हे चालू होतं. तू मला जे सांगितलं अंधे खाबों को गाणं, त्या गाण्याचा मी तुला एक किस्सा सांगतो की मी त्यांना गाणं पाठवलं, नुसता तबला होता आणि तानपुरा होता. त्या म्हणाल्या आपण आज रेकॉर्डिंग करूया, आणि त्या माईकवर गेल्या आणि गात होत्या आणि गाता गाता पटकन बसल्या, आणि मग उषाताई आतमध्ये गेल्या आणि मग परत गायला उभ्या राहिल्या आणि गात होत्या. गाणं झालं आणि त्या परत बसल्या, तर आम्ही माईक ऑन होता, आनंदनी माईक ऑन ठेवला होता, त्या आतमध्ये गेल्या आणि उषाताई म्हणाल्या का बसलीस तू, त्या म्हणाल्या माझं प्रेशर वाढलंय. म्हणून रेकॉर्डिंग थांबवायला पाहिजे होतं. म्हणजे नाही, त्या मुलांचा हिरमोड झाला असतं ना, आपण गाणं चांगलं झालं पाहिजे, ते पहिले ऐका व्यवस्थित झालंय का, ते गाणं ते आहे. प्रेशर वाढलं होतं, ताप होता, त्याच्यात त्या गायल्या होत्या, पण जे गायल्या. मी अक्षरशः आज आपण तुला इन्व्हाइट करायच्या वेळेला मी सकाळी 30 गाणी ऐकत होतो आणि मी अंधे खावं तो एस्पेशली लूपवर ऐकत होतो. म्हणजे दीदींचं तुझं कंपोजिशन अप्रतिम आणि सगळीच गाण्यांमध्ये म्युझिशियनशिप आणि इतकं ते अप्रतिम रिझल्ट झालाय, हा एक वेगळा भाग. आपण एखादी अंतरातली एखादी ओळ आपल्याला आवडली नाही असं जर झालं की दीदी आपण एवढी ओळ परत गाऊया का, तर तेवढीच ओळ परत गायची नाही. त्या म्हणायच्या हे तुकडे तुकडे करून गोधड्या करू नका तुम्ही गाण्याच्या, तुम्ही पूर्ण घ्या.
मग तुम्हाला नंतर काय करायचं तुम्ही करा, पण एक्सप्रेशन कसं येणार, एक शब्द गाताय तुम्ही तर मी एक्सप्रेशन कंटिन्यू माझं येणार. पण म्हणजे साईन पासून सुरू करून अंतरापर्यंत सगळं गायचं किंवा कदाचित पूर्ण गाणं पण गायचं 2-3 वेळा मी गाते, तुम्ही बघा. मला जोपर्यंत वाटतंय मी गाते, मग तुम्ही म्हटलं ओके तर मग तुम्ही ठेवा ते. क्या बात आहे. मयुरेश, दीदींनी बरं आता तू जसं म्हटलास की एक ओळख परत परत गायची नाही, अख्खं गाणं गायचं. त्यांच्या आयुष्यात एक असा किस्सा घडला होता एकदा एका फिल्मच्या बाबतीमध्ये की त्यांनी सांगितलं मी गाण्याची रिहर्सल पण करणार नाही, आणि त्यांनी डायरेक्ट टेक केला आणि ते गाणं गायल्या. सत्यम शिवम सुंदर. आता ते कारण जाऊ दे, आधी हृदयनाथजी म्युझिक करणार होते, मग LP लक्ष्मीजी प्यारेजींनी त्याचं म्युझिक केलं आणि त्यांचा त्यावेळी वाद झाले होते की नाही गाणार. मग पंडित नरेंद्र शर्माजींनी सांगितलं की नाही आप नाही गायंगी तर हे गाणं होणारच नाही. राज कपूरही हे झाला की नाही कसं होणार. आणि लक्ष्मीजींनी आणि प्यारेबाईंनी पण सांगितलं की दीदी नाही गायला तर आम्ही पिक्चरच करणार नाही, फायदाच नाही गाणं करायचा. मग त्यांनी सांगितलं एका अटीवर की मी तिथे जाऊन सारखी गात बसणार नाही, मी एक टेक गाणार, बाकीच्यांनी आतमध्ये यायचं नाही. म्युझिशियनमध्ये गेल्या, गाणं त्यांनी वाजवलं, ह्यांनी एकदा असं गुणगुणलं, माईकवर गेल्या, टेक, चप्पल घातली आणि बाहेर गेल्या. क्या बात. म्हणजे तो एक टेक आहे फक्त, दॅट्स इट. आता सुरेशजी म्हणतात ना दिस इज कॉल्ड लता मंगेशकर, हे तसं आहे. मला वाटतं तुझ्या बाबतीत पण एकदा ते असं म्हटलं होतं की माझं नाव काय तुला माहिती ना, म्हणून तो किस्सा सांग. आम्ही हुशार ना की त्या यशराज आपला एम्पायरला आल्या होत्या रेकॉर्डिंगला, स्टुडिओ 1ला, आणि तिकडून त्यांचा मला फोन आला की तू कुठे आहेस. म्हटलं मी स्टुडिओत रेकॉर्डिंग करतोय, तुमच्याच गाण्याचा ट्रॅक चालू होतं. म्हणे मी येते. त्या आल्या स्टुडिओला आणि म्हणाला चल मी गाणं आपण बघूया. तर मला सवय काय त्यांची पहिल्यापासून की त्यांना कॅसेट पाठवायची किंवा CD पाठवायची, मग त्या येणार. तर मी त्यांना म्हटलं मग दीदी तुम्ही गाणं अजून ऐकलेलं नाही, माती खाल्ली आम्ही. म्हणजे तुला माझं नाव माहिती आहे ना. मग सगळे माझ्याकडे सगळे असं बघतायत की बोलले. मग त्या माईकवर गेल्या, टेक झाला, मग आम्ही सगळे जेवायला गेलो. वा वा, काय बात आहे, काय बात आहे. मयुरेश, दीदींनी गाण्याच्या बाबतीमध्ये इतके सारे विश्वविक्रम करून ठेवलेत आपण म्हणू. बरं किती गाणी गायल्या, किती भाषात गायल्या हे आपण आता डिस्कस करत नाही, परंतु तेवढंच नाही तर पुरस्कारांच्या बाबतीत सुद्धा दीदींनी खूप मोलाचं पाऊल त्यावेळेला निर्णय घेतले होते काही. आणि दुसरं म्हणजे रॉयल्टीच्या बाबतीत त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले होते की जेणेकरून आता पुढे पुढे त्याच्या संगीतकारांना आणि बऱ्याच लोकांना फायदा होतो. तर ही त्यांच्यात विजनरी वृत्ती होती, ह्याच्याबद्दल थोडंसं बोल ना. मी तुला सांगू, विजनरी वृत्तीच्या मागे एक कारण आहे की त्यांनी कलाकाराचा जेव्हा उतरचा काळ असतो त्यावेळी झालेली वाताहत पाहिलेली. त्यांनी खूप कलाकार असे पाहिलेले आहेत. त्यांच्या वडिलांचं ज्यावेळी नाटक कंपनी बंद पडली, बाबांना किती त्रास झाला, कसे लोक वागलेत त्यांच्या बरोबर, जवळचे आजूबाजूचे कसे वागलेत, किंवा अनेक कलाकार त्यांनी आपल्या डोळ्यासमोर बघितलेले आहेत की जे अक्षरशः अनाथ मोहताज म्हणतो आपण, अशा अवस्थेत बघितलेले, विपन्न अवस्थेत जगलेले. तर त्यांना ते माहिती होतं की नाही काहीतरी झालं पाहिजे, की कलाकार हा उपाशी मरता कामा नये, म्हणून त्या रॉयल्टी घेत होत्या. तू विचार कर की त्यांनी शाळा शिक्षण घेतलेलं नाही, पण त्यांचा अभ्यास, डोळे उघडे ठेवणं, कान उघडे ठेवणं आणि विचार उघडे ठेवणं, ही जी गोष्ट असते ना. त्यांनी, तुला मी सांगतो की त्यांनी वेगवेगळे गायक त्याचा अभ्यास केला. उमे कुलथुम असेल किंवा त्यांचा एक आवडता नेटकिन कोल होता. ह्या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे गाण्यांचा. म्हणजे त्यांनी इंटरनॅशनली सुद्धा त्यांचा अभ्यास होता की गाणी आपण ऐकतोय काय चाललंय, काळाबरोबर चालणं जे असतं. त्यामुळे त्यावेळच्या रेकॉर्डिंग ते मोबाईल रेकॉर्डिंग पर्यंत त्यांनी काळ गाजवला. त्यांचा व्हॉट्सअपचा एक किस्सा सांग ना. व्हॉट्सअपचा किस्सा फार छान असा आहे की ज्यावेळी व्हॉट्सअप आलं त्यावेळी मी त्यांना सांगितलं की दीदी आता व्हॉट्सअप आलंय मोबाईलवर. तर त्या म्हणाला तुम्ही सगळे ते मोबाईलमध्ये बसलेले असता, हे आणि काहीतरी आलं. तर म्हटलं नाही मी तुम्हाला गाणं पाठवू शकतो. म्हणाला असं कसं होईल. मग ज्यावेळी त्यांना दाखवलं, त्यांनी भावंडांना जमवलं, भावंडांना पण दाखवलं की अशी गाणी एकमेकांना आपण पाठवू शकतो. मग त्यांना ते नवीन होतं. मग त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून सगळं व्हॉट्सअप वगैरे एकदम एक्सपर्ट झाल्या त्या. म्हणजे काळाबरोबर चालणं, रेकॉर्डिंग टेक्निक्स असो किंवा ह्या गोष्टींचा फोटोग्राफी, त्या मोबाईलवर फोटोग्राफी शिकल्या, कसं असतं एडिटिंग ते पण शिकल्या. म्हणजे त्या काळापासून आतापर्यंत फोटोग्राफीचं सगळं त्यांनी अभ्यास केला. मग त्यांनी ट्विट पण केलं होतं. त्या काळाचा जो त्यांचा ऑटोमॅटिक कॅमेरा होता, तर फर्स्ट सेल्फी त्यावेळची, म्हणून आम्ही तो फोटो पण ट्विट केला होता. 60s मधली 50s मधला त्यांनी स्वतःचा काढलेला टायमर लावून. म्हणजे त्यांना काळाबरोबर प्रत्येक गोष्ट शिकायची पण त्यांना हौस होती.
रॉयल्टीवरून जेव्हा गोष्ट झाली त्यावेळी त्या काळात दीदी रॉयल्टी घेत होत्या, पण प्रोड्युसर्सनी त्यावेळी रफी साहेबांना आणि काही लोकांनी त्या तिकडचे म्युझिक डायरेक्टर आणि काही सिंगर्स त्यांनी रफी साहेब बिचारे एकदम साधे होते, त्यांना सांगितलं रफी साहेब की नाही प्रोड्युसर का नुकसान हो जाएगा आप मत करो. ते बिचारे कुणाचा नुकसान होत आहे म्हटल्यावर ते कावरे बावरे झाले की नाही फिर हम नहीं लेंगे. पण दीदी त्यांना सांगत होत्या की रॉयल्टी बहुत जरुरी है. आणि मग ह्या विषयावरून दोघांचे वाद झाले. त्यांनी गायलं नाही, पण ही लोक खरी होती, लक्षात ठेव. मला तू नाही पटलास ना, तू नाही पटलास. आप कैसे है म्हणून मागे शिवाय घालणारी पिढीच नव्हती, म्हणून त्यांचं गाणं पण खरं आहे. ऍब्सोल्युटली. तर ते जेव्हा झालं, तर आज जेव्हा रॉयल्टीचा इश्यू पूर्ण होतोय, रफी साहेबांची फॅमिली किंवा ती जी लोक आहेत ज्यांनी त्यावेळी विरोध केला होता ते सगळे रॉयल्टी घेत आहेत. म्हणजे त्या काळात दीदींनी दाखवून ठेवलं की काय खरं आणि कसं खरं असतं. काळाच्या पुढे बघणं जे असतं. अगदी बरोबर. खूप मोठी विजनरी, खूप मोठी गोष्ट ही. दीदींची निंदा खूप झालीच आणि ऑब्व्हियसली होणारच, कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण म्हटल्यानंतर काय म्हणतो हितशत्रू आजूबाजूला प्रचंड असतातच. पण दीदींकडनं कधीच कोणाच्या बाबतीमध्ये अपशब्द किंवा बाबा त्याच्या गाण्याविषयी काही शेरा असं कधी आला नाही, कमेंट आली नाही. याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर निंदक हा आपल्या पाठी असतो, आपल्या पुढे नसतो. माझ्या पुढे कोणी नाहीच आहे, मी पाठच्याची निंदा कशाला करू, मी पाठी बघू कशाला. काय बात आहे. वा. एक गोष्ट. आणि दुसरं, त्यांना स्वतःबद्दल, स्वतःच्या कलेबद्दल अभिमान होता आणि आत्मविश्वास होता. त्यामुळे तू कितीही वाईट बोललास किंवा तू किती चांगलं बोललास, मी हुरळूनही जाणार नाही आणि वाईटही वाटून घेणार नाही. आणि त्यांनी एक गोष्ट मला शिकवली. मी तुला सांगतो की त्यांच्याकडून मला गाणं नाही शिकता आलं, कारण ती आपली लायकीच नाहीये, पण खूप गोष्टी वागण्यातून त्यांच्या अशा गोष्टी शिकता आल्या ना, की तुम्ही काय आहात हे तुम्हाला जर माहिती असेल ना, तर तुम्ही हुरळूनही जाणार नाही आणि तुम्ही दुखावणारही नाही. स्थितप्रज्ञ म्हणतो तसं. तुम्हाला स्वतःबद्दल त्या नेहमी सांगायचं की मैं क्या हूं मुझे पता है, मैं कितनी अच्छी हूं और कितनी बुरी हूं मैं जानती हूं, तो मुझे आपसे उसकी नसीहत देने की जरूरत नाही. एक गोष्ट. आणि दुसरी त्यांनी गोष्ट सांगितली होती, तू जर बरोबर असशील तर कुणालाही घाबरायचं नाही, आणि चुकीचं असशील तर चूक मान्य कर. हे किती ऍप्ट आहे की त्यांना माहिती होतं की त्या कोण आहेत. आणि मला सांग, त्यांचं जेव्हा प्रचंड कौतुक व्हायचं तेव्हा ते हुरळून जायच्या नाहीत. ह्याच्या मागे त्यांची नक्की भावना काय होती, म्हणजे ते का हुरळून जायच्या? याच्या मागची छान एक घटना आहे, मी तुला सांगतो. ज्यावेळी त्या खजांचीसाठी, म्हणजे ही गोष्ट असेल त्या 10-11 वर्षाच्या असतील, त्यावेळी खजांचीच्या गाण्यांची कॉम्पिटिशन झाली होती आणि दीदींनी चोरून त्याच्यात भाग घेतला होता. आणि त्यांच्या वडिलांना कळलं तर वडील चिडले की तुझं कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतली फिल्मी गाण्याच्या, आता माझं नाव तू काय करशील. त्या जिंकल्या आणि त्याच्यात दुसऱ्या आल्या होत्या माणिकताई, पहिल्या आल्या होत्या दीदी. तर हे वंदनाजींनीच सांगितलं होतं. तर ज्यावेळी दीदी घरी घेऊन आल्या तर त्यांना दिलरुबा मिळाला होता अवॉर्डमध्ये. तर त्या अशा माझा अवॉर्ड करून घरभर फिरत होत्या. तर बाबा असे बसले होते त्यांचे आणि बघत होते, आणि तिकडे उंदीर चालला होता. त्यांनी असा तो त्याचा गज फेकून मारला. तर दीदी एकदम अपसेट झाला की माझा पुरस्कार टाकला. ते म्हणाले, इकडे ये, पुरस्कारांनी हुरळून जाऊ नकोस, तुला खूप मिळायचेत अजून. तर त्या म्हणाल्या, माझ्यावर ते इतकं मनावर कोरलं गेलं की त्याच्यानंतर मला असं वाटतं की भारतरत्न सुद्धा ज्यावेळी त्यांनी घेतलं त्यावेळी त्यांनी नम्रपणे स्वीकारलं की जे मला मिळतंय, चांगलं वाईट मोठं लहान, ते त्या स्वीकारत गेल्या. त्यांनी कुठेही जाऊन त्याचं असं मिरवलं नाही. तू मगाशी बोलताना मयुरेश एक त्यांच्याबद्दल असं म्हणलास की जसं आपण म्हणतो की एखाद्या गायिकेला लता मंगेशकर सारखं व्हायचं असतं, तसं तू एकदा म्हणलास की ते मी कोणाची गाणी ऐकलेत, म्हणजे आत्ता आपला विषय मगाशी झाला होता. ते असं झालं होतं की मी त्यांना एकदा विचारलं, म्हटलं दीदी मला तुम्ही खरं सांगाल का काय, की मी म्हटलं की 80 वर्ष आपल्या आजूबाजूला कुणीही नाहीये, आपण सम्राज्ञी पदावर आहोत, कसं वाटतं, आपल्यासारखं कोणीच गाऊ शकत नाही. ते म्हणाले, हे तुम्हाला वाटतं कारण तुम्ही लता मंगेशकर ऐकताय ना, मी बडे गुलाम अली खान साहेब ऐकलेत, मी आमिर खान साहेब ऐकलेत, मी बाबांना ऐकले. त्यामुळे मी असा विचार कधी करू शकत नाही की माझ्यासारखं कोणी गाऊ शकत नाही, कारण मी त्यांच्यासारखं गाऊ शकत नाही. काय बात आहे. म्हणजे हे असं आहे की आपण जेवढ्या उंचीवर जाऊ तेवढा आपल्याला जास्ती व्ह्यू दिसायला लागतो. ते आधीच एव्हरेस्ट वर बसल्या तर इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी.
काय बात आहे, वा वा. मग तू त्यांच्याबरोबर मयुरेश खूप तू म्हणजे मी असं म्हणेन की कुटुंबानंतर जर सगळ्यात जास्त सहवास कोणाचा लाभला असेल त्यांचा तर तो तुला लाभलेला आहे. घरगुती व्यक्ती म्हणून दीदी कशा वावरायच्या? म्हणजे मला असं म्हणायचं की आपण त्या हिमालयाकडे बघताना कायमच असं एक अवाक होऊन बघत असतो त्या व्यक्तीकडे बघताना, पण घरी असताना दीदींचं कसं वर्तन असायचं, फॅमिलीची बॉन्डिंग किंवा इव्हन नातवंड आणि ह्या सगळ्यांची त्यांचं फॅमिली बॉन्डिंग कसं होतं? त्याच्या आधी एक तुला छोटीशी गोष्ट सांगतो की ज्यावेळी दीदींचा 80वा वाढदिवस आम्ही केला तर आम्ही हॉटेलमध्ये त्यांच्यावरचं एक डॉक्युमेंटरी लावली होती, संजीव कोहलीजींनी केलेली. तर ती अशी लावली होती आणि सगळा अंधार होता. यशजी, मी, दीदी, बाळासाहेब सगळे आम्ही बसलो होतो आणि उषाताई होत्या, मीनाताई सगळे आणि आपले सगळे सिंगर्स होते, सोनूजी होते, सगळे आपले इंडस्ट्रीतले. अंधार होता आणि त्यांचं सगळं लाईव्ह चालू होतं आणि एकदम संपलं ते आणि लाईट लागलं आणि मी बाजूला बघितलं तर मी म्हटलं की माझ्या बाजूला अक्षरशः संगीताची ज्ञानेश्वरी बसली आहे आणि अतिशय म्हणजे माणसासारखीच बसली आहे. काय बात आहे. आपण एखादी म्हणजे असं वाटतं की तू बसलायस आणि बाजूला पटकन तुझ्या मूर्ती ठेवलेली असं वाटलं काय तुला वाटेल, बरोबर, पण त्या जाणवूच द्यायच्या नाहीत कधी कुणाला मोठेपण की मी कोण आहे. तेच मी सांगितलं ना की जेव्हा माणसाला जाणीव असते ना मी कोण आहे. सूर्य कधी हा म्हणतो का की मी सूर्य आहे, मला सूर्य म्हणा. तुम्ही म्हटलात आनंद आहे, तुम्हाला नाही कळला मी प्रकाश देणार, माझं काम आहे. त्या तशा होत्या की त्या तुम्हाला कधीच जाणवू देणार नाही की म्हणजे घरातल्या नोकरांपासून स्टुडिओतल्या आपल्या आल्या रेकॉर्डिंगला की त्या स्टाफच्या घरी कसे आहेत सगळे, त्यांच्या घरी फोन करून फोन लाव, तुझ्या बायकोशी बोलते, तुझ्या आईशी बोलते. आणि आज तू बघतोस कुठल्याही स्पर्धेतून आलेल्या मुलांचे ऍटिट्यूड कसे असतात. एक्झॅक्टली. आणि 2 गाण्यानंतर त्यांच्या ऍटिट्यूडचं काय होतं. नाही, गाणं अर्ध झालं की ऍटिट्यूडचं काय होतं. 2 गाणी तर खूपच पुढचा विषय झाला. हे त्यांच्या वागण्यात कधीच नव्हतं आणि कुणाच्याच नाही त्यांच्या. कारण तेच आहे ना, त्या लोकांनी हे बघितलेलं आहे की हे सगळं नश्वर आहे. तू विचार कर की त्या काळात मास्तर दीनानाथांच्या कंपनीमध्ये इतकी लोक आणि गोणीत पैसे यायचे, गोणीत म्हणजे मीनाताई असं म्हणतात की मीनाताई दुधाच्या कळशीमध्ये हात धुवायच्या. लहान होत्या की मला हात धुवायचे दुधाच्या कळशीतच धुवायच्या. तर इतकं ऐश्वर्य बघितलेलं असताना एकदम कंपनी बंद झाली की खाण्याचे प्रॉब्लेम आले, राहण्याचे प्रॉब्लेम आले, हे सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे दिस विल गो ऑन, दिस विल पास ऑन हे त्यांना शाश्वत सत्य माहिती होतं. त्यामुळे त्यांनी कधीही त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. म्हणजे पेंडुलम सारखं होतं त्यांच्या आयुष्यात की जेवढा तो इथे दुःखाच्या ह्याच्यात गेला तेवढाच त्यांनी ते बघितल्यामुळे. म्हणजे मी तुला सांगतो, रेकॉर्डिंगला आल्या की त्या 4 बंगला मार्केटमध्ये भाजी घ्यायला थांबायच्या आणि सगळी लोक जमा व्हायची. दीदी आल्या आणि तिकडे या घासाघीस करत बसायच्या. आणि आम्ही सगळे म्हणजे रिजनाजींनी एकदा सांगितलं होतं की ती काय घासाघीस, तुम्हाला नाही कळणार. आणि त्या बाईंनी 10 रुपये कमी केले म्हणून दुसऱ्या दिवशीच्या रेकॉर्डिंगला त्या बाईसाठी साडी घेऊन यायच्या. आई ग, की सगळे विचार करायचे की हे काय आहे की 10 रुपये कमी केले म्हणून तुम्ही 1000 रुपये की साडी घेतात. पण म्हणजे एक त्यांच्या आतमध्ये ना, तुला मी सांगतो की मी हे म्हणजे खात्रीने सांगू शकतो कारण मी बघितलंय, त्यांच्या आतमध्ये ना एक निरागसपण टिकला होतं. ती जी मुलगी 12व्या वर्षी मोठी झाली ना, ती आतमध्ये कुठेतरी राहिली होती. म्हणून त्या मुक्ता बर्वेसाठी पण गाऊ शकल्या, काजोलसाठी पण गाऊ शकल्या, भाग्यश्री पण गाऊ शकल्या आणि शोभना समर्थ. तर आपण म्हणजे मी म्हणायचो की माझ्या आजीपेक्षा त्या 1 वर्ष मोठ्या होत्या. पण म्हणायचो नाही, आजीचं वय झालंय, तुम्ही तर असंच वाटतंय की लहान कोणतरी गाते. ते आतमध्ये त्यांच्या टिकून आहे सगळ्यांच्या, सगळ्या भावंडांच्या. ते एक निरागस पण टिकलंय आणि तेच त्यांच्या कलेचं साध्य आहे असं मला वाटतं. सिद्धच करायचं नाहीये काही, फक्त आपल्याला प्रेझेंट करायचंय. मला करायचंय, हे माझं आवडतं, हे मी करते आणि मी जे करते त्यात मी पूर्णपणे झोकून देते. त्या बात आहे. तू आता ऍटिट्यूड बद्दल आपण आता बोलत होतो की हल्ली एखादा गायक हिट झाला की त्याचा स्टुडिओ त्याला की ऍटिट्यूड बदलतो आणि अगेन्स्ट टू दीदींचा असा ऍटिट्यूड होता. पण हाच दीदींकडे ऍटिट्यूड एक वेगळ्या पद्धतीने पण होता जो त्यांनी इंडस्ट्रीमध्ये योग्य ठिकाणी योग्य तसा वापरला ज्याच्या वेळी. तुला मी सांगू, हा सेल्फ रिस्पेक्ट होता, तो ऍटिट्यूड नव्हता त्यांचा. बरं, सेल्फ रिस्पेक्ट असणं की तू जे मी डिझर्व करतो ना ते मला द्यायचं, मी तुझ्याकडे आवाज तो मागत नाही. त्या ज्यावेळी प्रोड्युसरकडे पैसे नसायचे ना त्या फुकट गाऊन यायच्या. आएगा आने वालाचे अजून त्यांना पैसे मिळालेले नाही त्या गाण्याचे. 1949 त्या खूप गाणी फ्रीमध्ये गाऊन आलेले आहेत.
जेवढे पैसे आले तेवढे वाटलेले आहेत आणि त्यांनी कितीतरी मुलांचे शिक्षण केलेली आहेत जे कधी त्यांनी सांगितलं नाही. आज तू मला सांग की कुठल्या कलाकारांनी इतकं मोठं हॉस्पिटल बांधलं. आज ज्या त्या ओल्ड एज होम त्यांचं स्वप्न आहे त्याचं काम चालू आहे. कलाकारांसाठी ओल्ड एज होम बांधतायत. किती लोक करतात. पैसा कुणा आज तुला माहितीये की साधे साधे म्युझिशियन्स कडे करोडो रुपये आहेत. किती लोक करतायत. हे मन तुम्हाला पाहिजे ना. ते कुठेतरी तुम्हाला आतून पाहिजे ना जाणीव. जिकडे त्यांच्या वडिलांना मेडिकल ट्रीटमेंट मिळाली नाही पुण्यात तिकडे त्यांनी हॉस्पिटल बांधलं. तिथे कलाकारांना फ्री करून टाकलं. हे जे आहे ना समाजाप्रती आपलं दायित्व जे आहे ते करणं. आणि ते म्हणजे ज्या समाजाने एकेकाळी आपल्याला काहीच सपोर्ट नाही केला त्या समाजासाठी करणं. आज आर्मीसाठी ते 1-1 करोड रुपये द्यायच्या. आर्मी फंडला दिला, सीएम फंडला दिला. काही झालं की पहिले उभ्या आणि सांगायच्या नाहीत की ठीक आहे जाऊ दे, केलं ना आपण, जमतंय ना आपल्याला, करा. दीदींचा जेव्हा मी असं म्हणेन की अप टिल 1995 पर्यंत जेव्हा त्या अगदी फुल फ्लेस्ड कमर्शियली गात होत्या तेव्हा एका दिवसात साधारणतः किती रेकॉर्डिंग करत असतील? म्हणजे आता जसं आपण मध्यंतरी एक किस्सा झाला होता की कुमार सानूजींनी 28 गाणी गायली एका दिवसात, वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता वगैरे. तर अशा ह्याच्यात दीदी त्यावेळेला किती गाणी गायच्या? नाही, मी तुला सांगू त्या स्वतःच्या गाण्याबाबत पर्टिक्युलर होत्या. त्यांनी नंबर गेम मध्ये ना ह्या बाबतीत कधी विश्वास ठेवला ना नंबर गेम मध्ये विश्वास. म्हणजे माझी 10,000 गाणी गाऊन झालेत, 15,000 असं काही नाही. त्या म्हणायच्या मी गायल्यानंतर ते गाणं राहणार आहे. शो मध्ये कसं असतं आपण गाऊन जातो, खर आली निघून जातो. गाणं रेकॉर्ड झाल्यावर ते चिरंतन राहणार आहे. माझं त्यांना सर्दी जरी वाटली, शिंक जरी आली तर रेकॉर्डिंग कॅन्सल करायचं किंवा माइंड डिस्टर्ब झाला असेल मी आज गाणार नाही. कारण मी 100% देऊ शकणार नाही गाण्यामध्ये. त्याच्या उलट पण असं आहे की त्यांच्यावर एकदा रेड झाली इन्कम टॅक्सची. त्यांच्या घरी आले आणि ती रेड म्हणजे 400 रुपयाची वर काहीतरी रेड होती. दिलीप कुमार आणि दीदी या दोघांवर केस होती 300 का 400 रुपयाची की तुम्ही दाखवले नाहीयेत. आणि ती केस दिलीप कुमार लढले या दोघांच्या वतीने आणि जिंकले पण. तर दीदींकडे ते आले आणि त्यांनी सांगितलं की ह्या रेकॉर्डिंगला निघाल्या होत्या. त्या म्हणाल्या की मुझे भी रेकॉर्डिंग को जाना है. तर म्हणे नाही तुमचं आता इन्कम टॅक्स आहे तर तुम्हाला काहीतरी लिहून द्यावं लागेल. त्या म्हणाल्या माझ्याकडे गाड्या आहेत मी लिहून देते तुम्हाला, पण आत्ता मला रेकॉर्डिंगला गाडी पाहिजे. पण घ्या म्हणे. ते लिहून दिलं. त्या आल्या, रेकॉर्डिंग केलं. ते रेकॉर्डिंग अतिशय सुंदर झालं आणि त्या परत आल्या. त्या म्हणाल्या मला असं नाही वाटलं की आता इन्कम टॅक्सवाले आलेत काय आलेत, मी माझं काम करते, मी पूर्ण त्याच्यात डेडिकेशन देणार. पण मी डिस्टर्ब झाले नाही कारण ते चूक नव्हतं. पण ह्याला जर काही त्रास असेल, सर्दी असेल काहीच, तर मग मी अजिबात. म्हणून तू विचार कर ना की अशा त्यांनी कितीतरी रेकॉर्डिंग सोडली आहेत. का? त्यांना माहिती होतं की मी एक गाणं जरी माझं तुम्ही म्हटलं ना, म्हणजे 1000 गाणी म्हणा, 500 गाणी म्हणा, आपण 4 गाणी जरी पकडली किंवा 10 गाणी जरी पकडली तरी तू विचार कर काय आहे. खरं. खळे काकांच्या बाबतीत जसं झालं होतं एकदा की माझे 20च अल्बम आहेत. खळे काका काय म्हणालेले की खळे काकांनी किती कमी गाणी केली आहेत, बाकीच्यांनी खूप केली, पण खळे काकांची गाणी खळे काकांची गाणी आहेत. त्याच्या आसपास पण आपण जाऊ शकत नाही, विचार पण करू शकत नाही जायचा. दीदींचं त्यावेळेला संगीत दिग्दर्शक कुठच्या दिग्दर्शकासाठी गायचं ह्याचे काही क्रायटेरिया होते? कुठच्या म्हणण्यापेक्षा गाण्यावर जास्त होते की ते ह्या टाईपची गाणी गाणार नाहीत, थिल्लर शब्द गाणार नाहीत किंवा आवडीचे संगीतकार होते. मदन मोहन असतील किंवा एलपी असतील, सज्जाद हुसेन असतील, गुलाम हैदर असतील, नौशाद साहेब असतील. खळे काका सुद्धा खळे काकांना करायला सांगितलं ना त्यांनी, करा म्हणून तुम्ही गाणी. या चिमण्यानंतर सांगित, या चिमण्यानं आधी होणार नव्हतं, उशिरा होणार होतं. गाणं ऐकायला दिदी म्हणाला करा काका खळे साहेब तुम्ही. रामश्याम गुणगान. करेक्ट. रामश्याम गुणगानच्या वेळेचे मला किस्सा सांगणार. आम्ही असं नुसतं ऐकतो की ह्यांना असं वाटायचं की मी भीमसेन बरोबर कशी, दोघांना वाटायचं. हे खळे साहेबांनी पण मला सांगितलं आणि दीदी पण म्हणाल्या की अरे आमच्या दोघांच्या स्टाईल वेगळ्या आहेत, कसं होणार, अण्णा करतील का, अण्णांना वाटायचं दीदी करतील का. म्हणजे तू विचार कर की 2 भारतरत्न खरं आणि 2 क्षेत्रातले दिग्गज, पण त्यांना एकमेकांबद्दल किती रिस्पेक्ट होता. पण ते सगळं रेकॉर्डिंग त्यांचं एका वेळेला एका ठिकाणी असं नाही, मला नाही वाटत. माझ्यामध्ये वेगवेगळं झालं होतं असं ते एकत्र केलं होतं. आता मनमोहन ऑन द स्पॉट झालेलं गाणं आहे. ऑन द स्पॉट म्हणजे तिकडे चाल बनवून गाणं इम्प्रोवाइज करून रेकॉर्ड केलेलं आहे. तिथला तिथे म्हणजे ती शेवटची जी मोठी हा मटका लागला नाही ना ते सगळं.
म्हणजे शंकर जयकिशनचं म्युझिक त्याच्यामध्ये पण बंदिश पारंपरिक आहे ती. त्यांनी ते बसून तिकडे करून आणि ऑन द स्पॉट रेकॉर्ड केलेलं गाणं आहे, म्हणजे काही ठरवून नाही केलं. इव्हन आता आशा दीदींच्या गाण्यांबद्दल आपण बोलायला जर लागलो तर मला वाटतं एक दिवस आपल्याला एक एक गाणं घेऊन एक एक तास चर्चा करायला लागेल. म्हणजे अल्ला यादाबद्दल आपण जर बोलायला लागलो की त्या व्यक्तीचा सुरावर, एक्सप्रेशनवर आणि तालावरची पण कमांड ही इतकी अनाकलनीय होती. म्हणजे बऱ्याचदा मला हे कळायचं नाही, अजूनही कळत नाही गाणी ऐकताना. मयुरेश, तू जरा थोडंसं सांगू शकतोस? त्या लघु गुरुचे जे गणित असतात तालामध्ये, आपण जर एका बीटचे 16, आता आपल्या प्रोग्रामिंगच्या भाषेत 16 केले, 32 केले, 128 केले, 264 केले, 512 जरी केले तरी तो त्यांचा एक्झॅक्टली जो एंट्री पॉईंट किंवा एक्झिट पॉईंट आहे हा आपल्याला कधीच मार्क करता येत नाही. इव्हन त्यांच्या तानेच्या बाबतीत पण तेच आहे. त्यांच्या तानेचा उगम स्थान तुला नाही मिळत. स्वयंभू असल्यासारखी याचं काय कारण असेल? इनफॅक्ट मी तालाच्या बाबतीत पर्टिक्युलर सुंदरता ध्यान म्हणताना तो पहिला तरी जो सुंदरता ध्यान मेकॅनिकली आपण जर आता ते गाणं क्लिकवर जरी लावलं आणि आपल्याला कळलं की हा पॉइंट मिळेल, मॅथमॅटिकली मेजर करता येईल तो, पण तो प्रोड्यूस नाही करता येणार आपल्याला. खळे साहेब म्हणायचे ना की समोर येऊन उभी राहते की मी आहे इथे या. ते आपण एका दृष्टीने म्हणतो, पण त्यांनी अभ्यास पण खूप केलाय आणि त्या एवढं सांगून म्हणायचं की माझा ताल थोडासा वीक आहे म्हणून. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, कारण म्हणजे तू विचार कर की मी त्यांना नेहमी एक गोष्ट म्हणायचो की दीदी, तुम्हाला लता मंगेशकरांचं गाणं ऐकण्याचं सुख मिळत नाही की तुमचे विरोधक पण सुख मिळवण्यासाठी तुमची गाणी ऐकतात, पण तुम्ही ते काय चुका काढायला बघता स्वतःच्या गाण्यात की अरे नाही इथे मी असं गायला पाहिजे होतं. म्हणजे तू विचार कर की त्या काय ऐकत असतील आणि त्या काय विचार करत असतील. म्हणजे त्यांचे आता एस्पेशली आता खळे काकांचाच विषय निघालाय म्हणून हेची जाणं देगा देवा असेल किंवा कन्या सासूराशी जाई असेल, ही जी सगळी तालाला अशी 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 गाणी होतात. मला हेच लक्षात कळत नाही की त्यांच्या डोक्यात ते कॅल्क्युलेशन राहायचं कसं. पण याच्यावर तुला माहिती ना, ज्यावेळी अभंग तुक्याचं चालू होतं रिहर्सल, तर दीदी खळे साहेबांना म्हणाल्या की खळे साहेब, तुमची गाणी लतालाच जर विचार करायला लावतायत तर बाकीचे कसे गाणार. तर खळे साहेबांचं वाक्य हे होतं की दीदी, तुमची गाणी लोकांनी गावीत कशाला, ऐकावीत की. मयुरेश, आता इतकं तू छान म्हणलास की त्यांचं कृत्रिमता कुठच्याही वागण्यात नव्हती. एस्पेशली एकतर त्यांचा पेहराव असा असायचा की तू म्हणल्याप्रमाणे की लता मंगेशकर आहे की नाही हेच आपल्याला काय कळत नाही. आपण अशी खूप गायकांची उदाहरणं आपल्या आयुष्यात बघतो, लाईव्ह मध्ये किंवा रेकॉर्डिंग मध्ये, की जे गाताना इतक्या प्रकारचे हावभाव करत असतात. बरं, हावभाव करून गाण्यातनं काही येतं हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे, किंवा हावभाव न करून काहीच गाण्यातनं येऊ शकतं असंही होऊ शकतं. दीदींच्या त्या बाबतीमध्ये ही जी पर्सनॅलिटीची त्यांची जी खूबी होती की माईकवर गेल्यानंतर त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं जोपर्यंत आवाज ऐकत नाही तोपर्यंत कळायचंच नाही की आज कुठच्या जॉनरचं गाणं म्हणणार आहेत. ही काय शक्ती त्यांच्याकडे होती? त्याच्या मागे ना 2-3 गोष्टी आहेत. एक तर त्यांच्या वडिलांना मेकअप केलेलं आवडायचं नाही किंवा असं काही कपडे असे वेगळे घातलेले वगैरे आवडायचे नाहीत. तर त्यांच्या डोक्यात ते बसलेलं होतं की बाबांना आवडत नाही म्हणून त्यांनी कधीही मेकअप केला नाही. तू कुठलाही त्यांचा, म्हणून म्हटलं ना, सोज्वळता जे निखळ जो होतं ते तसंच होतं. त्यामुळे त्यांना ते माहिती नाही. त्या स्वतः उत्कृष्ट नर्तन शिकल्या होत्या, ऍक्टिंग करायच्या त्यावेळी. पण त्यांचं छत्रपतींच्या काळात, मी नेहमी म्हणतो की छत्रपतींच्या दरबारात कधी बायका नाचल्या नाहीत आणि दीदींच्या शो मध्ये कधी डान्स झाले नाही. क्या बात आहे. वा वा. त्यांनी जेव्हा शो सुरू केले त्यावेळी लोकांनी विचारलं की अरे आप अभि शो कर रही है, आणि त्यावेळच्या गोष्टी म्हणजे फॉरेनला जाणार तर कसं तुम्ही नुसतं अशा उभे राहून गाणार, तर लोक कशी येणार. रॉयल अल्बर्ट हॉल आहे किंवा मुस्लिम देशांमध्ये आहे, तर कसं करणार. तर त्या म्हणाल्या की माझं गाणं लोकांना आवडतं ना, तर मी तेच गाणार आहे, बघूया. आणि ज्यावेळी त्या गायला उभ्या राहायच्या तेव्हा नुसता इदन तू ते गायलं की ऑडियन्स उभं राहायचा. म्हणजे छोटीशी गोष्ट सांगतो याच्यातून पण एक, की ज्यावेळी माझ्या मते शारजाला का कुठेतरी प्रोग्राम होता, म्हणजे इस्लामिक कंट्रीज, तर श्लोकांनी सुरुवात करायची म्हटल्यावर जरा ते ऑर्गनायझर म्हणाले की नताजी आता इथं आपण श्लोक, आणि मेरा प्रोग्राम तो ऐसा ही होता है, आणि त्या गायल्या. तर ते जे आहे ना की स्वतःचा रिस्पेक्ट करणं, स्वतःच्या कलेचा रिस्पेक्ट करणं. आणि मी प्लेबॅक सिंगर आहे, माझ्या गाण्यातून मी सगळं उभं करू शकते, ही माझ्या गाण्यात ताकद आहे. म्हणजे समोरच्याचं मन नाचायला लागतं. म्हणून दीदींचं गाणं हे वाचं गाणं नाहीये, आहाचं गाणं आहे.
तुम्ही अंतर्मुख होऊन जाणार ते गाणं ऐकताना, डोळ्यातून तुम्ही व्यक्त व्हाल किंवा आतमध्ये जाल. वा 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 करत करायचं गाणंच नाहीये, टोप्या उडवायचं गाणंच नाहीये. तर त्या म्हणाल्या मला मी जे गाते आहे ते तिथे त्यांना पोचतंय ना, नाचायला कशाला पाहिजे. आणि मी महाराजांना फॉलो करते, मी त्यांची भक्त आहे, तर मी नाही असं माझ्या कार्यक्रमात नाचू देणार आणि मी कधी नाचणार. दीदी जेव्हा जेव्हा लाईव्ह कार्यक्रमात गायच्या तेव्हा त्यांच्या रिहर्सलच्या बाबतीमध्ये त्या किती पर्टिक्युलर असायच्या? भयंकर. म्हणजे आता एक फॉर एक्झाम्पल, आता त्यांनीच गायलेली गाणी आहेत तेच परत गाणार आहेत, मग कशाला त्यांना रिहर्सल्स लागायचे? आणि म्युझिशियन्स अच्छा व्यवस्थित. कारण तू एक गोष्ट लक्षात ठेव की 80 वर्ष गायल्या त्या, 82 वर्ष टेक्निकली, पण शोज 2010-11 पर्यंत करत होत्या. त्यांनी टोटल माझ्या मते 100 का 150 पावणे 200 प्रोग्राम केले असतील 80 वर्ष. अच्छा, म्हणजे प्रोग्रामकडे त्यांचं काही. आणि जे प्रोग्राम केले ते सगळे चॅरिटीचे होते, मॅक्झिमम 80-90% चॅरिटीसाठी, कॅन्सर पेशंटसाठी असेल किंवा यांच्यासाठी असेल, पैसा कमवण्यासाठी नाही. अच्छा, ओके. कारण त्यांचं एक तत्व होतं की आपण जर ऑर्केस्ट्रा बरोबर सारखं जोरजोरात गायलो तर इथे ताण पडतो. वेगळीच एक छटा आहे ना. मयुरेश, दीदींची बरीच गाणी ऐकताना हा एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतो की आता फॉर एक्झाम्पल आपण जसं LPच्या बाबतीमध्ये शंकर जयकिशन असतील, तिथे एवढे 100 वादक बसलेले आहेत, तेव्हा सुराचा आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की एक 60 व्हायलिन्स वाजले की सुराचा बँडविड्थ लाऊड होते आपली. म्हणजे तू एखादा गायक बेसूर जरी झाला तरी सुद्धा तो पटकन कानाला कळत नाही, कारण ती सुराची बँडविड्थच तेवढी लाऊड झालेली असते, मोठी झालेली असते. मग जसा वाद्यमेळ कमी कमी होत जातो तसा तो आपल्याला अजून ॲक्युरेट सुरात असायला लागतो गायक तो. आणि मग जर निश्चयाचा महामेरू सारखं फक्त तंबोऱ्यावर गाणं गायचं असेल तर मग तुमची तर सुराची परिसीमा असायला पाहिजे जशी दीदींची होती. हे अडॉप्टेशन दीदी डेलिबरेटली करायच्या का त्यांच्याकडे हे व्हायचं? नाही, व्हायचंच. कारण तू बघ ना, अख्खं भगवद्गीता तानपुऱ्यावर आहे. हो. आज किती आर्टिस्ट मध्ये ते गट्स आहेत की आपण काही नाही वापरायचं, आपण तानपुरा किंवा एक तबला घेऊन गाऊया. मी म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे की मला असं वाटतं की त्यांचा अभ्यास भयंकर होता, अतिशय अभ्यासू होता त्या. म्हणजे आपल्याकडे काय प्लस पॉईंट आहे, काय मायनस पॉईंट आहे, तो मायनस पॉईंटला प्लस पॉईंट कसं करायचं, कुठल्या दृष्टीने करायचं, हा त्या विचार करायचा प्रत्येक गोष्टीत. की आपला आवाजाची फिरत अशी आहे ना, आपण हे बलस्थान केलं, आपण ह्याला सॉफ्टनेस आहे ना, हा इथे वापरूया. प्रत्येक गोष्टीचं मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ हर व्हॉइस हे कलाकाराला कळलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना की बुद्धी तुम्हाला पाहिजे. आपण नुसतं त्या दैवी गाणं म्हणतो, दैवी गाणं म्हणून आपण त्याच्यावर अन्याय करतो त्या कलाकारावर. त्याच्या अभ्यासाला त्यांनी भाषा शिकणं, आज किती आर्टिस्ट नाही भाषा. आज मी तुला जबाबदारीने सांगतोय की सोनूजी सोडलं तर हार्डली एखाद दुसरा आर्टिस्ट असेल ज्याचे उच्चार करेक्ट आहे. खरं. तर शेवटी तेच होतं ना की नाही. आणि म्हणजे आता तू बोलतोस त्यामुळे आता बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात असं त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत चालू होतात. एस्पेशली उर्दूचा क चा उच्चार करताना, हिंदीचा क चा उच्चार करताना त्यांच्या त्या लहेजामधनच हे कळतं की अरे हा शब्द उर्दूतनं ऐकणं अपेक्षित आहे आणि हा शब्द हिंदीतनं ऐकणं अपेक्षित आहे. बंगाली गाणी, आज बंगाली लोक जी मॅड आहेत त्यांच्या गाण्याच्या मागे, पण त्या आता साधं उदाहरण आहे की त्या मला ना असं भाषा शिकवायच्या की तू आता बंगालीत बोल, किंवा आम्ही मग बंगालीत बोललो उर्दू, तर त्याच्यात आपल्याला जमत नाही. आता आपण असं आपण म्हणतो ते चाललं पाहिजे. म्हणजे डिटेलिंग जे असतं ना, म्हणजे आपण म्हणतो ना पेंटिंग मध्ये डिटेलिंग करणं जे आहे ते गाण्यामध्ये पण करावं लागतं. ते कोण करतं, त्याचा विचार वेळ कुणाकडे. दीदी घरी जेव्हा असायच्या तेव्हा असं तंबोरा लावून कधी सा लावून बसलाय, सूर लावलाय, असं त्यांच्या रेग्युलर घरीची पण त्यांच्या प्रॅक्टिस त्यांची चालायची म्हणजे बसून. दीदीने एका इंटरव्ह्यू असं म्हणत होतं की आम्ही अजून बाळकडनं गाणं शिकतोय. नेमकं त्यांना काय म्हणायचं असेल? मी तुला सांगू, एक वाक्य मला असं वाटतं की दीदी कृष्णाच्या भक्त होत्या आणि आपल्याकडे म्हणतात की जगन्नाथपुरीला कृष्णाचा जेव्हा अवतार संपवला तेव्हा त्याचं हृदय तिकडे अजूनही आहे असं म्हणतात. ते म्हणतात की नाही माहित नाही, पण दीदींचं हृदय अजूनही प्रभुकुंजमध्ये आहे हे मी पाहिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे हृदयनाथ मंगेशकर. क्या बात आहे. वा 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 वा. इतकं प्रेम आहे आणि बाळासाहेबांनी ना प्रेमापेक्षा आदर कमवलाय. एक लहान भावावर प्रेम करणं हे सगळ्या घरात नैसर्गिक आहे. लहान भावाचा आदर करणं हे बाळासाहेबांनी कमवलं.
कारण बाळासाहेबांचा अभ्यास, तू विचार कर की बाळासाहेबांना त्यांच्या पायामुळे असेल किंवा परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही, जास्त ते शिकले नाहीत, पण त्यांनी इतका अभ्यास केला की आज त्यांच्या गाण्यांवर लोक PhD करतात. बाळासाहेबांना आज युनिव्हर्सिटीज लेक्चर द्यायला बोलवतात. खरं. तर हा जो आहे ना, हा आदर, हा दीदींना अतिशय होता आपल्या भावाबद्दल आणि अभिमान होता की कुठलीही गोष्ट, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, कुठलीही गोष्ट त्यांना शब्द अडला किंवा एखाद्या गाण्यात येत तर त्या विचारायच्या की बाळ हे कसं आहे. आणि बाळासाहेब सांगू शकत होते रे, नुसतं विचारणं किंवा प्रेमाने म्हणणं की हा माझा भाऊ छान आहे नाही, पण बाळासाहेबांचं भाषेवरचं ज्ञान, म्युझिकवरचं ज्ञान हे अगाध आहे अक्षरशः. बाळासाहेब जेव्हा सांगतात, म्हणजे बाळासाहेबांना तू ऐकलंस ना, ती पर्वणी असते कुठल्याही गोष्टीत. बाळासाहेबांची अशक्यप्राय गाणी दीदी गायलेली आहेत, म्हणजे कंपोजिशन वाईज. आता आपण एक गाण्याचं उदाहरण घ्यायला सुरुवात केली तर परत तसंच तो वेगळ्या विषयावर जाईल. बाळासाहेब दीदींना जेव्हा अशी गाणी शिकवायचे, चाल सांगायचे, आणि मग खळे काका चाल सांगायचे किंवा मदन मोहनजी चाल सांगायचे, ह्यांच्या प्रोसेसमध्ये काय फरक असायचा का? एस्पेशली बाळासाहेब ॲज अन भाऊ आणि ॲज अन संगीत दिग्दर्शक, असं मी तुला विचार. नाही, पण बाळासाहेब संगीत दिग्दर्शक म्हणून आणखीन स्ट्रिक्ट आहे. अच्छा. हे मी गायलोय त्यांचं गाणं. बरं. आणि माझा तुम्हाला पहिला अनुभव सांगतो की 22 जून नावाची फिल्म होती मुक्ता आणि चिन्मयची. तर कोणीतरी आधी एक वेगळा सिंगर गाणार होता मेल, आणि मी मागे बसलो होतो. तर बाळासाहेब असं मागे वळले आणि म्हणाले जरा गाव. तसंच गायलो. तर दीदींना फोन केला आणि सांगितलं की दीदी आता हे गाणं मयुरेश तुझ्याबरोबर ड्युएट गाणार म्हणून. हा, तर तू माझं काय झालं असेल तू इमॅजिन कर. की मला म्हणाले की ठीक आहे, ही कॅसेट आहे, तुम्ही जरा एकदा गाऊन दाखवा. मी गायलं. ही कॅसेट आहे, तुम्ही उद्या डब करून घ्या, मला जरा पुण्याला जायचंय. तर दीदी म्हणाले मी येते त्याच्या गाण्याला. तर माझ्या गाण्याला दुसऱ्या दिवशी गाडी लागते, मीनाताई, उषाताई आणि दीदी ह्या अशा येऊन बसल्या आहेत आणि मी माईकवर आहे. तू इमॅजिन कर की सीतेचं काय झालं असेल, जमिनीत जाणं. मला घ्या आता, नको. मग मी दीदीने सांगितलं, म्हणलं तुम्ही अशा बसा, मला दिसू शकत नाही. तर त्यांनी फक्त माईकवरून मला सांगितलं, म्युझिक डायरेक्टर म्हणून इकडे बसून आम्हाला सांगताना आता बघूया आता कसं वाटतंय. तर बाळासाहेब शिकवताना त्या कधी हे नाही की नाही ओके, जोपर्यंत बाळासाहेब म्हणणार नाहीत ना की ओके आहे, किंवा काय चुकलंय हे पण विचारतील की काय वाटतंय तुम्हाला इथे, हे असंच पाहिजे. तिथे त्या क्षणी त्या विद्यार्थी असतात संगीतकाराच्या. अगदी कोणीही असो, म्हणजे मी असो, बाळासाहेब असो, मदन मोहन असो, सज्जाद हुसेन असो, कोणी असो, सलील असो, आपल्या पिढीमध्ये मी, सलील आम्ही केलेली आहे, तर कोणीही असो, तिथे येऊन त्या तुमचं समाधान होईपर्यंत मी गाणार. दीदींनी कधी कुठचंही गाणं घेतलं, रेकॉर्डिंग करायला घेतलं की त्याच्या चालीवर कमेंट केले का रे? चाली तिकडे चाली बाबतीत कमेंट करायच्या होत्या, पण म्हणजे की हे त्यांना आवडलं नाही तर गायच्याच नाहीत त्या. अच्छा. आणि जर आवडलं तर सांगायच्या की हे उच्चार मी असा करू, म्हणजे चाली बाबतीत म्हणजे ही जागा इथे घेऊ का, असं नाही की मी गाते आता तुम्हाला. कारण असं होऊच शकत नाही ना की एखादी जागा दीदी ही मला येईल का वगैरे असा विषयच नाही ना काही याच्यामध्ये, की मला ही आली. पण तू विचार कर की समजा आपण पडूया 100 गाणी पकडूया, आपण 10,000 20,000 30,000 पकडत नाही, 100 पैकी 100 गाणी तर आवडली नसतील, पण ती आपल्याला आवडतात. म्हणजे ती गाणी सुद्धा चांगलं करून गाणं, मी जे नेहमी म्हणतो ना, एक्झॅक्टली ते त्यांच्याकडे होतं की ते तू त्यांना असा छोटंसं हे दिलं. मी त्यांना नेहमी सांगायचो की आमचं म्हणजे असं आहे की आम्ही नैवेद्य ठेवतो आणि तुमच्याकडून आम्हाला प्रसाद मिळतो. क्या बात आहे. खरंय, तू मगाशी म्हणलास इतकं खरं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं की आपण भास व्हायला लागलं, मलाच व्हायला लागलं. पण त्यांनी चालीच्या म्हणजे फ्रेज बद्दल कधी तक्रार केली? त्या कधीही असं नाही करणार, कमेंट नाही करणार. आवडलं नाही तर गाणार, सांगणार नाही की नाही मला नाही आवडलं. अच्छा, ओके. पण असं चालीबद्दल वाईट येऊन बोलणं किंवा क्या बनाया हे, तर त्यांचा नेचरच नव्हता. लोक म्हणतात की त्या फार म्हणजे रिझर्व पर्सनॅलिटी होत्या, रिझर्व नव्हत्या त्या, पण त्या सगळीकडे हा करत जायच्या. कारण काय आहे की त्यांनी तो इंडस्ट्री बघितलेली आहे, लोकांची वागणी बघितलेली आहे, लोकांचे वाईट अनुभव आलेले आहेत की चांगलं राहण्यावर लोक नावं ठेवणार की अरे असं आहे तसं आहे. त्यांनी आपलं हे पर्सनॅलिटी बनवली होती की एकमेव आर्टिस्ट असा होता की म्युझिशियन उभे राहायचे. हे तू पण ऐकलेलं आहेस की आपले म्युझिशियन सांगतात की त्यांची गाडी आली की म्युझिशियन गप्प आणि उभे. आपले सगळे तर दीपक दादा आपल्यात नाही आहेत, दीपक दादा किंवा प्रताप रात हे सगळे सांगतात. ऍब्सोल्युटली. तर हे जे आहे ना, हे एखाद्या, आणि काय झालं मी तुला सांगतो की स्त्री आपल्यावर राज्य करते हे इंडस्ट्रीला पचलं नाही.
प्रोड्युसर्सना पचलं नाही की डिक्टेटरशिप सारखं चालू आहे की ह्या सांगतायत की रॉयल्टी आली पाहिजे, की सगळे त्यांना फॉलो करतायत, ह्या सांगतायत की अवॉर्ड सगळ्यांना मिळालं पाहिजे, बरं त्यांना नको आहे. बरोबर. संगीतकाराचं गायकांना मिळालं पाहिजे. 5 अवॉर्ड नंतर त्यांनी सोडून दिलं की नको मला अवॉर्ड. फिल्म फेअर्स मला वाटतं ना घेत राहिल्या असत्या ना. हो, आयुष्यभर घेतलं, सगळ्याच दरवर्षीच ना. म्हणजे बरं, स्वतःचीच कॉम्पिटिशन की 5 गाणी माझीच आहेत, कुठलं गाणं ते सोडणं जे आहे ना महत्वाचं. गाणी सोडली आहेत, तू लक्षात ठेव. की कितीतरी आता लोक जे म्हणतात की यांना गाऊ दिलं नाही, त्यांना गाऊ दिलं नाही. अरे पण ज्यावेळी त्यांनी 3-3, 4-4 वर्ष लोकांबरोबर गायल्या नाहीत, त्या काळात कितीतरी लोकांचं करिअर घडलंय आणि त्यांनी परत गायला गेल्या. तुम्ही जर तगडे, दीदींच्या काळात का नाही झालं असं? दीदींच्या काळात नूरजहां होत्या, शमशादबाई होत्या, कितीतरी मोठे मोठे सिंगर्स होते. बरोबर. पण खापर फोडायचं. त्यांचा अभ्यास होता आणि त्या ऐकायच्या. त्या वेस्टर्न म्युझिक ऐकायच्या, त्या फोक ऐकायच्या, काहीही चांगलं गाणं असलं, कुणाचंही असलं की त्या ऐकायच्या, रेकॉर्ड्स आणून ऐकायच्या. एक अभ्यासू वृत्ती जी असते ना कलाकारामध्ये, एक सतत शिकण्याची भूक जी असते कलाकाराची, ती त्यांनी जपून ठेवली होती. कुठेही मी आता सर्वोच्च पदाला आहे हे त्यांनी कधीही केलं नाही. मयुरेश, असं होणं खूप स्वाभाविक आहे की आता एखादं आपण जेव्हा गाणं लाईव्ह रेकॉर्ड करायला सुरुवात करतो, आता सुद्धा आपण आत्ताच्या गेल्या 10-15 वर्षात पण असे आपण प्रयोग केलेत की एकत्र सगळ्या गायकांनी, वादकांनी बसून गाणी रेकॉर्ड केलेत. त्याचे एक थ्रिल वेगळं असतो, रिझल्ट वेगळा असतो, हा भाव वेगळा. पण बऱ्याचदा एखादा चांगला संगीत संयोजक, मिथिलेश सारखा, कमलेश सारखा, अश्विन सारखा, एखादी गाण्याच्या मागे छान ऑब्लिगेटोची फ्रेज देतो. मग आपण आता तू गायक म्हणून जर एखादा अप्रोच करत असेल आणि त्याला ती फ्रेज मागे ऐकू आली तर ते चित्त म्युझिकली सुद्धा विचलित व्हायची शक्यता खूप आहे. म्हणजे एस्पेशली जेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग करायचे, मदन मोहनजींचा एखादा मस्त ऑब्लिगेटो मागे चालला आहे किंवा काय एखादा एलपीच्या मध्ये छान ढोलक, आता मारदिया जाय मध्ये इतके अप्रतिम ढोलकचे पिकअप वाजले की ते पिकअप सुद्धा आपल्याला अरे एकदा परत ऐकूया असं होऊ शकतं. तर स्वतः गाताना जर समोरच्या माणसाकडनं इतकं उत्तम क्रिएशन होत असेल तर गाण्यावर त्यांचा परिणाम व्हायचा ना. म्हणून ती गाणी चांगली व्हायची आणि रिहर्सल व्हायच्या ना रे. अच्छा, डायरेक्ट जाऊन नसायचं ना, ते रिहर्सल चालू असायचं, काय वाचतंय ते कळतंय. म्हणजे अनएक्सपेक्टेड काही कानात येणार नाही की जे काही तिकडे त्यावेळी असं नव्हतं की ऐनवेळी काहीतरी वाजवलं. त्याची रिहर्सल झालेली आहे व्यवस्थित, त्यामुळे कानाला माहितीये की आता हे येणार आहे. ते मार्किंग करून घ्यायच्या ना तिकडे त्या गाण्यांमध्ये काय असणार आहे तिथे, काय मला काय गायचंय. मग एकदा ना मयुरेश, आता मला वाटतं ना की आपण हा इंटरव्ह्यू आता थांबवायला पाहिजे, नाहीतर हे आपण ना आयुष्यभर त्यांच्याविषयी ह्या गोष्टीवर बोलत राहू. मला सुचत राहील, तू बोलत राहशील. आपण याचा भाग 2 नक्की करूया कधीतरी. परंतु मला एक फक्त तुला असं विचारायचं आहे की एकदा मध्यंतरी आपल्याच एका सोशल मीडियावरनं फॉरवर्ड्सवरनं दीदींच्या हस्ताक्षरातल्या एका गाण्यामध्ये त्यांनी केलेल्या काही मार्किंग्सचे असं एक हे कॉपी आली होती, तर ती कितपत खरी होती आणि त्यांनीच टाकली होती? तूच टाकली? त्यांना विचारूनच टाकली होती. अच्छा. पण मग त्या मार्किंगचे अर्थ त्यांच्या पुरतेच त्यांनी ते करायच्या का ते काही कॉमन मार्किंग त्यांच्या? मी तुला सांगतो की जर तू ते कागद घेऊन बसलास आणि ते गाणं ऐकलंस तर तुला कळेल. अच्छा, वा वा. म्हणजे ते काय असं चायनीज लिपीमध्ये नव्हतं. नाही, बरोबर. त्याने असं एक वरती एक डॅश, 2 डॅश. तो कलाकाराला स्वतःला, आपल्याला कळतं ना की आता तू स्वतः संगीतकार आहेस, गायक आहेस, तुला कळेल की हा शब्द जोडून घ्यायला आहे किंवा इकडे मी डायनामिक असा दिलेला आहे त्याचा, इथे मला तालाला थोडं खेचायचंय. हे तुम्ही वाचायला लागला. आता लवकरच त्यांच्या गाण्यांचं पुस्तक येते, त्या नोटेशन्स त्यांनी हँड रिटन केलेल्या गाण्यांचं पुस्तक. मी नाही करत आहे पण येते ते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच गाणी मिळतील की त्यांनी लिहून हाताने हे केलेलं आहे म्हणून. म्हणजे प्रत्येक गाण्याच्या बाबतीत त्यांचा इतका डीप थॉट असायचा, कितीही गाणं कसंही असतं तरी, आणि प्रत्येक गाणं ते असंच मार्किंग करून गायचं. प्रत्येक गाणं, कारण प्रत्येक गाण्याला त्या स्वतःची नवीन परीक्षेसारखं घ्यायच्या ना की मी आता काय झालंय, मैं आया हूं, बस मी सिद्ध केलंय, मला हम पहुंच गए. तसं झालेलं आहे ना. अरे मी तुला सांगतो ना की 5चं रेकॉर्डिंग असायचं त्याचा टाइम, त्या 4:45ला गाडी स्टुडिओत लागलेली असायची आणि त्या शेवटपर्यंत जर रेकॉर्डिंग असेल तर जेवायच्या नाहीत, की भरपेट जेवल्यावर गाण्याला आपल्याला हे होतं नाही, गाण्याला ब्लड सर्क्युलेशन तुमचं शेवटी चेंज होतं ना. तर नाही, सूप घ्यायच्या माईकवर, भले रात्री 8 वाजो 9 वाजो त्या गात राहायच्या. पण मग हे त्यांच्या बाकी पण जेव्हा रेकॉर्डिंग करायचं तेव्हा पण दिवसा जेवायचं? हो. अच्छा. हा स्वतःमध्ये एक शिस्त आणणं ही किती मोठी गोष्ट आहे. हे किती लोक आणू शकतात. आणि तू विचार कर की कितीतरी म्युझिशियन्स, कितीतरी सिंगर्स, कितीतरी कवी असं काम करत राहणं आणि टिकून राहणं त्या एका पदावर,
त्याच्यात मग आपण त्याला नंबर गेम म्हणतो, हे गेम म्हणतो, ते गेम. अरे कशासाठी? तुम्ही एक एक गाणं घ्या आणि आनंद घ्या. खरं. आणि म्हणून त्यांचं नाव पण आनंद घनच आहे. क्या बात आहे. वा वा. भागाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की हा भाग खूप वेगळा होणार आहे आणि आता आम्ही अक्षरशः स्टुडिओत सगळेजण भरलेलो आहोत. म्हणजे असं आम्हाला कदाचित असं फील होत सुद्धा असेल की इथे दीदी असतील कदाचित समोर बसलेले आणि त्या इंटरव्ह्यू आमच्या ऐकत असतील, तर त्यांनी आशीर्वाद दिलाय म्हणून इतकं छान मनसोक्त तुमच्याशी ह्या विषयावर, या आभाळाच्या माणसांवर आणि ह्या आभाळा एवढ्या माणसावर, व्यक्तीवर बोलणं झालेलं आहे. तर त्यांचा आशीर्वाद आहे. मयुरेश, तू इथे वेळात वेळ काढून आलायस आणि इतकं मनसोक्त बोललायस त्याच्याबद्दल खरंच तुझे मनपूर्वक सगळ्या टीमतर्फे, स्मृतिगंध परिवारातर्फे, जाई काजलतर्फे मनपूर्वक आभार. आणि आमच्याकडनं एक छोटीशी गिफ्ट आहे, त्याचा तू स्वीकार करावास असं मला वाटतं. थँक्यू. येस, थँक्यू. तर मंडळी, आभाळाची माणसाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला जरूर कळवा. आवडला असेल तर शेअर करा, मित्रांपर्यंत पोहोचवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.